आज आपण दासानुदास प्रवृत्ती कशा प्रकारे संगोपन करायची असते या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर उपनिषदांमध्ये असं सांगितलंय, एकदा यज्ञवल्क्य ऋषी हे आपल्या पत्नींशी संभाषण करत असतात, तेव्हा त्यांच्या पत्नी यज्ञवल्क्य ऋषींना विचारतात, हे प्रभू, या जगात आपण विविध प्रवृत्तीच्या लोकांना बघतो आणि प्रत्येकाला आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. मला एक सांगा, विविध प्रकारची कार्य करत असताना, विविध प्रकारच्या भावना आपल्या मनात बाळगत असताना, विविध कर्तव्य करत असताना, खरोखर एखादा व्यक्ती या जगामध्ये काय शोधत असतो? त्याला वाटत असेल की मला याची गरज आहे, पण नेमकं त्याच्या मनामध्ये जो शोध आहे तो कशाचा आहे? आणि यज्ञवल्क्य ऋषी डोळे बंद करतात, थोडं मनन करतात आणि 2-1 मिनिटांनी त्यांना उत्तर देतात आणि म्हणतात, या जगामध्ये जो कोणी जे काही जेव्हा केव्हा करत असेल, या सर्व कार्यांचा केवळ एकच उद्देश आहे, आणि तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा प्रेम देण्यासाठी आतुर आहे. एखादा व्यक्ती शोधत असतो आणि एखाद्या व्यक्तीकडून प्रेम स्वीकारण्यासाठी आतुर असतो. या 2 गोष्टींसाठी माणूस जी काही करतोय ते करतोय. जेव्हापासून मी हे उत्तर यज्ञवल्क्य ऋषींचं ऐकलंय, तेव्हापासून मी विचार करत होतो, लहानपणापासून ज्या संस्कृतीत आपण वाढलोय, त्या संस्कृतीत आपल्याला सांगितलंय पैसे महत्वाचे आहेत, सामाजिक मान सन्मान महत्वाचा आहे, आणि या सगळ्या गोष्टींमागे एक पळापळ करता करता अनेक वेळा आपण थकतो आणि हताश होतो की ज्या गोष्टीच्या शोधात मी निघालोय ती गोष्ट काही मिळाली नाही. पण खरोखर विचार करा, आपल्याला जरी मान सन्मानाची अपेक्षा असेल, पण त्या मान सन्मानाच्या पाठीमागे जर अनादर असेल, जर प्रेम नसेल, तर तो मान सन्मान किंवा तो आदर काही आपल्याला असा मनाला स्पर्श करत नाही. कधी कधी कुठल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रिबन कटिंग असतं, उद्घाटन असतं. त्या उद्घाटनाला कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना विचारतात, बोलावतात, पण ते लोक पण तिथे जाण्यासाठी पैसे मागतात. हे लोक पण पैसे देतात, त्यांचे फोटो वगैरे जे काही काढायचे ते काढून घेतात आणि त्यानंतर सगळं काही समाप्त. दुसऱ्या दिवशी कोणी त्यांना फोन नाही करत. तर यज्ञवल्क्य ऋषींनी ही खूप एक छान गोष्ट आपल्याला सांगितली आहे. आपण खरं तर शोधतोय ते म्हणजे प्रेम, आणि प्रेम देणं आणि प्रेम घेणं, यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये विविध कार्य करत असतो. श्री चैतन्य महाप्रभूंना श्रील सनातन गोस्वामी जेव्हा भेटतात, तेव्हा श्रील सनातन गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतात, ग्राम्य व्यवहारे पंडित कहे ताई सत्यमानी, आपणार हित किछुई न जानी. सनातन गोस्वामी म्हणतात, साधारण व्यवहारामध्ये मला या जगातले लोक पंडित मानतात, पंडितजी म्हणतात, कारण मी खूप हुशार आहे. पण मी कशा प्रकारचा पंडित आहे? म्हणतात, आपणार हित किछुई न जानी. माझं स्वतःचं हित कशात आहे आणि स्वतःचं नुकसान कशात आहे हे मला माहिती नाही. बाकी सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी मला या जगातल्या माहिती आहेत. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्यांना ज्ञान देण्यासाठी जेव्हा सुरुवात करतात, तेव्हा पहिली गोष्ट त्यांना सांगतात, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, जीव तटस्थ शक्ती भेद अभेद प्रकाश. पहिली शिकवण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की जीवात्मा हा परमेश्वराचा नित्य दास आहे, आणि या दासत्वाची पूर्णता जेव्हा तो करेल, जेव्हा तो परमेश्वराची सेवा करेल, तेव्हा त्याला खरा शाश्वत आनंद मिळेल. एकीकडे यज्ञवल्क्य ऋषी आपल्याला म्हणतायत, प्रेम देणं आणि प्रेम स्वीकार करणं हे जीवनाचं लक्ष्य आहे. आणि एकीकडे श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतायत की दासत्व, सेवा करणं हे आपलं मूळ स्वभाव आहे, आणि याला अनुसरून आपण जीवन जगायला पाहिजे. मग या 2 एका अर्थाने आपल्याला डोळ्यांना दिसतील की विरोध आहे हा. एकीकडे प्रेम सांगितलं, एकीकडे सेवा सांगितली. तर या दोघांमधला विरोध आहे का काही? याच्यासाठी श्रील प्रभुपाद आपल्याला मदत करतात. श्रील प्रभुपाद एक आपल्याला उदाहरण देतात. म्हणतात, 50-60 वर्षापूर्वी जेव्हा लग्न व्हायची, तेव्हा कुठल्या वयात लग्न व्हायची? तर म्हणतात, मुलीचं वय असेल 9, 10, 11 वर्ष, मुलाचं वय असेल
14-15 वर्ष. आणि अशा प्रकारे लहान वयात मुला आणि मुलीचं लग्न व्हायचं. मला माहितीये तुमच्यातून काही लोक जेव्हा ही उपमा ऐकतायत तेव्हा तुम्हाला वाटेल, अहो हे तुम्ही काय सांगताय, बालविवाहाचा तुम्ही प्रतिपादित करताय की काय? नाही, उदाहरण ऐकून घ्या. तर म्हणतात या वयात त्या मुलीच्या मनातही काही भावना नाहीयेत. तिला समजतही नाहीये की विवाह म्हणजे काय. आणि मुलालाही समजत नाहीये की विवाह म्हणजे काय. पण त्यांचा विवाह लावून दिला. आणि लग्न लावून दिल्यानंतर मुलगी ही मुलाच्या घरी नाही राहत. मुलगी पुन्हा एकदा लग्नानंतर आपल्या आई-वडिलांच्या घरी जाते. मुलगाही आपल्या आई-वडिलांच्या घरी जातो. पण मनात एक धारणा घेऊन जातो, माझं लग्न झालेलं आहे आणि ही माझी पत्नी. आणि त्या लहानशा मुलीला पण असं हे कुठेतरी तिच्या मनात बिंबवल्या गेलंय, की हे तुझे पती. 3-4 महिने झाले, की मग त्या मुलीला मुलाच्या घरी घेऊन येतात. आणि तिला सांगतात, "आज तू तुझ्या पतींच्या घरी जाणार आहेस बरं का?" मग ती नटून-थटून जाणार. काहीतरी विशेष वाटतंय तिला कार्यक्रम. आणि तिला सांगतात, की "तू काहीतरी स्वयंपाक करून गेलीस तर चांगलं आहे. तुझ्या पतींना तू काहीतरी देऊ शकतेस." तर ती काहीतरी आपले नवीन पदार्थ बनवणार आणि जाणार. आणि त्या मुलाला पण सांगितलंय, "आज तुझी पत्नी येणार आहे तुला भेटायला." मग त्याला पण वाटतं काहीतरी आज विशेष कार्यक्रम आहे. भावना काहीच नाहीयेत मनात. कारण ते शरीर निरागस आहे. तो पण विचार करतोय, आज पत्नी येणार आहे. आणि मग त्या मुलीला सांगतात, "आता बघा ते तिथे समोर बसलाय ना, तो तुझे पती आहेत. आता तू जाऊन त्यांना हा तू पाक केलेला, शिजवलेला पदार्थ तू दे." तर ती आपली हळूचकन, तिलाही माहिती नाही कोण पती, काय पती, कशा प्रकारे वागायचं, काय योग्य, काय अयोग्य. पण स्वयंपाक करून गेलीये. तशी हळूवार पदर तोंड आपला चेहरा झाकत-झाकत जाते आणि थोडं काहीतरी पदार्थ त्यांना देते. त्याला पण वाटतं, अरे माझ्या आईनी कधी असं मला नाजूकपणे येऊन कधी दिलं नाही. माझ्या ताईने मला कधी काही असं नाजूकपणे काही दिलं नाही. या मुलीला माझ्यावर काहीतरी विशेष काहीतरी प्रेम दिसतंय, की माझ्यासाठी घरून काहीतरी बनवून आली आणि अशी नाजूक पायाने आली आणि मला दिलं यांनी. अशा प्रकारे हळू दर 2 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी ही मुलगी आपल्या घरून प्रवास करून नवऱ्याच्या घरी जाणार, काहीतरी नवीन पदार्थ बनवणार आणि नवऱ्याला देणार. आणि अशा प्रकारे सेवा करत एक दिवशी त्या मुलीचं शरीर बदलतं. आता तिच्या मनामध्ये भावना निर्माण होतात. त्या मुलाचंही शरीर बदलतं आणि त्या मुलाच्या मनातही भावना निर्माण होतात. पण जेव्हा त्या मुलाच्या आणि मुलीच्या मनात भावना निर्माण होतात, तेव्हा तो संबंध आधीच पूर्वीच जुळलेला आहे. आजच्या काळामध्ये जेव्हा लग्न हे मुलाचं वय अनेक वेळा 25 ते 30 मध्ये असतं, मुलीचं वय अनेक वेळा 20 ते 25 मध्ये असतं. पण शरीर बदलायचं वय 13, 15, 14 हे असतं. तर तेव्हा मग कॉलेजमध्ये कोणतरी आवडतो किंवा कॉलेजमध्ये कोणतरी आवडते आणि मग अनेक गोष्टी आजच्या जगात होतात. पण श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय, की जेव्हापर्यंत त्या दोघांच्या मनामध्ये एकमेकांप्रती आकर्षण किंवा एकमेकांच्या प्रती भावना निर्माण नाही होत, तेव्हापर्यंत ती मुलगी माहेरी राहते, मुलगा आपल्या घरी राहतो. ते दोघं एकमेकांना भेटत नाहीत. पण त्यापूर्वी 2-3 वर्ष ती सेवा करते आपल्या पतींची. आणि जेव्हा योग्य वय येतं, तेव्हा त्या सेवेमुळे त्या सेवे भावनाच्या रूपांतर प्रेम भावनेत होतं. तर श्रील प्रभुपाद या उपमेला धरून आपल्याला सांगायचे, की तशाच प्रकारे आज आपल्याला श्रीकृष्णांप्रती प्रेम नसेल, आज आपल्याला वैष्णवांप्रती प्रेम नसेल, अनेक वेळा जेव्हा आपण कुठल्या व्यासपूजेच्या कार्यक्रमात बसतो, तर कदाचित कोणी-कोणी भक्त जेव्हा छान-छान गुरु महाराजांबद्दल बोलतात, तेव्हा आपल्या मनातही भावना येत असेल, "अरे, यांना श्रील प्रभुपादांप्रती किती प्रेम आहे." हे जेव्हा श्रील बद्दल बोलतात, तेव्हा किती भावनेने बोलतात आणि मला का नाही श्रील प्रभुपादांबद्दल प्रेम? या प्रश्नाचा उलगडा श्रील प्रभुपादांनीच दिलेल्या या उपमेद्वारे होऊ शकतो. ज्यांनी वर्षानुवर्ष श्रील प्रभुपादांची सेवा केली आहे, त्यांच्या हृदयामध्ये त्या भावना निर्माण होतात. कारण श्रीकृष्ण ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये स्थित आहेत, त्याच प्रकारे श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त अर्थात शुकदेव गोस्वामी, नारद मुनी, श्रील प्रभुपाद हे पण आपल्या हृदयात स्थित आहेत. आपण अनेक वेळा म्हणतो ना, श्रीकृष्ण कधी एकटे नसतात. मग श्रीकृष्ण जर एकटे नसतात, तर श्री गुरु, श्रील प्रभुपाद हे पण आपल्या हृदयात आहेत. म्हणून अनेक अनेक वर्ष आपण जेव्हा त्या मुलीसारखे आपलं शरीर बदललेलं नाहीये, काही भावना नाहीयेत, पण आपल्याला शिकवलंय, हे तुझे पती आहेत. तशाच प्रकारे वैष्णव आपल्याला म्हणतात, हे गुरु आहेत.
आणि आपण त्यांची प्रामाणिकपणे सेवा करतो, तेव्हा योग्य वेळ आल्यावर आपल्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती किंवा श्रील प्रभुपादांप्रती, त्यांच्या प्रतिनिधींप्रती, आपल्या गुरूंप्रती योग्य प्रेमाची भावना निर्माण होते. तर एक जस्ट मी काही पीपीटी पण एक बनवलाय, तो पण तुम्हाला दाखवतो. तर आज आपली परिस्थिती काय आहे? आज आपली परिस्थिती आहे, एक मिनिट थोडंफार, आज साधारणतः जो एक व्यक्ती आहे तो स्वार्थाच्या परिस्थितीत आहे. तर तो नेहमी स्वतःबद्दल विचार करत असतो, मी काय करू, मला काय आवडेल. आणि अनेक वेळा जेव्हा आपण इस्कॉन मध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की जीवनाचा अंतिम उद्देश, जीवनाचा अंतिम ध्येय आहे शुद्ध प्रेम भगवंतांप्रती. तर ही इतकी उंच जी झेप आहे, ही शक्य आहे का आपल्याला? म्हणून जेव्हा आपण सत्संग कार्यक्रमात ऐकतो जीवनाचं अंतिम ध्येय, जीवनाचं अंतिम लक्ष्य हे भगवंतांप्रती शुद्ध प्रेम आहे, अनेक वेळा जर आपण प्रामाणिक असू, खरोखर जर प्रामाणिक असू, तर आपल्या मनात हा प्रश्न यायला पाहिजे, मी आहे कुठे? आणि हे जे आपल्याला मार्गदर्शन करतायत ते कुठे सांगतायत, आणि मी आज जिथे आणि हे जिथे सांगतायत याच्यामध्ये किती मोठं अंतर आहे. म्हणून प्रामाणिकपणे जर आपण हे स्वीकार केलं तर हा जो मार्ग आहे ना, हा काही आपल्याला असा प्रॅक्टिकल नाहीये, हा जमणारा काही मार्ग नाहीये. पण ज्या प्रकारे आपल्याला आपल्या भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय, तर त्याच्यामध्ये मधला एक मार्ग दिलाय. तर ते काय म्हणतायत, मध्ये एक तुम्ही पायरी घ्या. तुमच्यातून कोणी ग्राउंड फ्लोअरवर राहत असतील आणि असं समजा की आता सध्या आपण ग्राउंड फ्लोअरवर आहोत आणि आपल्याला दुसऱ्या माळ्यावर जायचं. तर दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी ना, पहिला माळा न जाता आपण दुसऱ्या माळावर अशी उडी नाही मारू शकत. आणि पहिल्या माळ्याला जायला पण पायऱ्या असतात, बरोबर? म्हणून आदौ श्रद्धा, तथा साधू संग, अथ भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती स्यात, तथा निष्ठा. अशा प्रकारे आधी श्रद्धा, श्रद्धेच्या आधारावर साधूंशी आपण संपर्क करू. साधू म्हणजे वैष्णव, गृहस्थ आश्रमी असू दे, ब्रह्मचारी आश्रमी असू दे, वानप्रस्थ आश्रमी असू दे की संन्यास आश्रमी असू दे, पण जे प्रामाणिकपणे भगवंतांची सेवा करण्याची इच्छा बाळगतात ते साधू. तर श्रद्धा पाहिजे, श्रद्धेच्या आधारावर वैष्णवांची संग केला पाहिजे, आणि वैष्णवांची संग करून केवळ त्यांच्याकडून महाप्रसाद नाही स्वीकारायचा आहे, तर भजन क्रिया. भजन क्रिया म्हणजे ते जे आपल्याला मार्गदर्शन करतील त्यानुसार आपल्या जीवनाला वळण द्यायचंय, रोज साधना करायची आहे, वाचन करायचंय, सेवा करायची आहे. भजन क्रिया केल्यानंतर अनर्थ निवृत्ती, त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरच्या दर्पणावर जी धूळ आहे ती साफ होणार. तेव्हा कुठे मग आपण निष्ठा स्तरावर जाणार. तर पहिल्या माळ्याला जाण्यासाठी पण पायऱ्या आहेत, पण पहिला माळा काय आहे माहितीये, स्वार्थापासून शुद्ध प्रेम गाठण्याच्या पूर्वी मध्ये एक आहे, ते आहे निस्वार्थ सेवा. आणि निस्वार्थ सेवा करायची असेल तर समोर कोणतरी व्यक्ती पाहिजे. जो व्यक्ती आपल्याला दिसतच नाहीये त्याची आपण सेवा कशी करणार? विचार करा, आज आपण केवळ स्वतःची सेवा करतोय, अहंकारी आहोत, आणि त्यानंतर आपल्याला जर कोणी सांगितलं भगवंतांची सेवा करायची, आणि भगवंत दिसतात कुठे? भगवंतांची अनुभूती, भगवंतांचा अनुभव कोणाला होतोय? नाही होत. म्हणून श्रीकृष्ण आपल्याला इतके दया करतात, म्हणून मध्ये वैष्णव किंवा श्री गुरु आहेत, आणि श्री गुरु दिसतातही. श्री गुरु हे दृष्टीला गोचर आहेत, आणि श्री गुरु आपल्यासारखे तुच्छ जीवन नाही जगत, आपल्यासारखं पाशवी विचार ठेवत नाहीत. म्हणून श्री गुरूंना जेव्हा आपण बघतो, एकतर आपल्या आवाक्यातले वाटतात, आपण त्यांना स्पर्श करू शकतो, आपण त्यांच्याशी बोलू शकतो, आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन मिळू शकतं, आपल्याला त्यांच्याकडून त्यांची दिनचर्या बघून प्रेरणा मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
भगवंतांचे पारदर्शक प्रामाणिक प्रतिनिधी असल्या कारणाने त्यांचं जीवन शुद्ध आहे. त्याच्यामुळे स्वार्थापासून शुद्ध प्रेम गाठण्यापेक्षा जर आपण स्वार्थापासून निस्वार्थ सेवेपर्यंत जर पोचलो आणि नंतर निस्वार्थ सेवेद्वारे जर शुद्ध प्रेम आपण गाठू शकलो, तर हे थोडं ना डुएबल आहे, हे करण्याजोगं आहे. तर जे यज्ञवल्क्य ऋषींनी आपल्याला सांगितलं ती दुसरा मजला तो. आणि श्री चैतन्य महाप्रभू हे करुणा अवतार आहेत. त्यांना माहिती आहे की दुसरा मजला आपण एकदम असा गाठू शकत नाही, म्हणून आपल्याला त्यांनी पहिल्या मजल्याचा पण मधला भाग आपल्याला दिलाय. आणि त्यांनी आपण समजू शकतो की प्रामाणिकपणे आपण पुढे कसं जायचं. म्हणून वैधी भक्ती याचा अर्थ आहे की विधी किंवा नियम यांचे पालन करता केलेली भक्ती. अनेक वेळा कोणी मोठे आचार्य असतील, कोणी मोठे साधू संत असतील, ते नेहमी असं म्हणतात, रूप गोस्वामी म्हणतात, तुंडे तांडवी निम्रतिम वितनुते तुंडावली लब्धये. म्हणतात माझ्या मनामध्ये, माझ्या जिव्हेच्या प्रांगणात हरिनाम नृत्य करतंय आणि या हरिनामाचं नृत्य करता करता त्याचा जो ध्वनी आहे तो माझे कान ऐकतात. मी अशी आशा करतोय, मी अशी प्रार्थना करतोय की मला लाखो लाखो जिव्हा मिळू दे आणि त्या लाखो लाखो जिव्हांवर हे हरिनाम नृत्य करू दे आणि त्या लाखो लाखो जिव्हांचा हरिनाम ऐकण्यासाठी मला करोडो कान मिळू दे. पण हे ऐकल्यावर आपल्याला वाटतं मला आज असं कधी वाटलं नाही, पण मला ही भावना का नाही निर्माण होते. पण अशा प्रकारे हताश न होता तेच रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपल्याला सांगतात की हा खूप उच्च स्तर आहे. पण आपल्याला हा उच्च स्तर जर गाठायचा असेल तर आपण वैधी भक्ती करायला पाहिजे, म्हणजे विधी अनुसार भक्ती केली पाहिजे. म्हणून अशा वैधी भक्तीचे आपण जर आदरपूर्वक अनुसरण केले, ही वैधी भक्ती श्रीकृष्णांना प्राप्त करण्याचा एक अधिकृत मार्ग आहे हे जाणून आपण त्याचा आदर केला पाहिजे. आणि त्यामध्ये जे नियम आहेत, त्यामध्ये ज्या विधी आहेत, त्यांना दुर्लक्ष न करता, म्हणून मी आदरपूर्वक लिहिलंय, आपण त्याचं अनुसरण केलं पाहिजे. मग काय होणार? मग आपण स्वार्थापासून श्री गुरूंप्रती केलेल्या निस्वार्थ सेवेपर्यंत पोहोचू. आणि श्री गुरुपर्यंत पोहोचल्यानंतर श्री गुरु पुन्हा एकदा आपल्याला वैधी भक्ती सांगतील. ते सांगतील मला माहितीये तुला प्रेम नाहीये श्रीकृष्णांप्रती, पण असं असं कर, रोज इतक्या माळा कर. मग आपण म्हणतो प्रभूजी पण त्या तितक्या माळा पण जमत नाहीत. ठीक आहे, जरी आकर्षण वाटत नसेल तरी पण संख्यापूर्वक तरी कर. अनेक वेळा आता इतक्यातच जन्माष्टमी कार्यक्रम झाला, रात्री 12 वाजताची आरती, 12 वाजताची पूजा करून 1:45 झोपलो आणि 1:45 झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांसोबत जपा सेशन होता. तर ते 1:45 झोपून 6:30 पर्यंत अजिबात जाग नाही आली. 6:30 उठून बघितलं तर जपा सेशन आहे. मग 6:30 लगेच जपा सेशन मध्ये जॉईन झालो. तर त्या दिवशीचा जो जप आहे हा कदाचित इतर वेळेस जेव्हा आपण पूर्णपणे जागे असतो, जेव्हा आपण पूर्णपणे फ्रेश असतो, तशासारखा जप नसेल झाला. पण श्रीकृष्णांनी काय बघितलं? श्रीकृष्णांनी बघितलं की जर आपण कबुली दिलीये की आपण प्रभुपाद आविर्भाव तिथीच्या दिवशी पण सकाळी जप करणार आहोत, तर मग आपण जप करायला तत्पर पाहिजे, आपण आपली सेवा करायला तत्पर पाहिजे. आणि यथाशक्ती आपण जेव्हा सेवा करतो मग ते आदरपूर्वक अनुसरण केल्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण श्री गुरूंप्रती अशी निस्वार्थ सेवा करतो तेव्हा मग आपल्याला श्रीकृष्णांप्रतीचं शुद्ध प्रेम प्राप्त होतं. तर अशा प्रकारे स्वार्थापासून निस्वार्थ सेवा हा स्तर आपल्याला गाठायचा आहे. आणि निस्वार्थ सेवाच्या स्तरावर जेव्हा आपण पोहोचू त्यानंतर आपल्याला शुद्ध प्रेमाचा स्तर गाठायचा आहे. तर ही जर स्लाइड आज जी तुमच्या स्क्रीनवर या क्षणी आहे, ही जरी तुम्ही या लेक्चर मधून लक्षात ठेवली तरी या लेक्चरचा सारांश तुम्हाला मिळालाय. या लेक्चरमध्ये मग बाकी सगळे डिटेल्स आहेत. पण जर आपण पहिला मजला याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ग्राउंड फ्लोर वरून डायरेक्टली सेकंड फ्लोअरवर जायचा प्रयत्न केला, तुम्हीच विचार करा, जर उंच उडी मारली आपण
काहीतरी करून एक उंच उडी मारली, पण पहिला मजला आपण नाही गाठला आणि डायरेक्टली सेकंड मजल्यावर जायचा प्रयत्न करतोय, तर काय होईल आपल्याला माहितीये? आपण कदाचित उंच उडी मारून पुन्हा एकदा चेहऱ्यावर जमिनीवर पडू. आणि कधी कधी हीच परिस्थिती माझी पण अनेक वेळा झाली आहे, की स्वार्थावरून निस्वार्थपणा न गाठता शुद्ध प्रेम कृष्ण प्रेम श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रेम, हे असं म्हणता म्हणता अनेक वेळा मी स्वतःच फजिती करून घेतलीये. म्हणून या वेळेस मी ठरवलंय, स्वार्थावरून आधी मला निस्वार्थ सेवा गाठायची आहे, श्री गुरूंप्रती वैष्णवांप्रती, आणि त्यानंतर आपण भगवंतांप्रती शुद्ध प्रेम मला शक्य होऊ शकेल. तर हे खूप महत्वाचं आहे. श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेद्वारे खूप प्रसिद्ध आहेत. भक्तांमध्ये अभक्तांमध्ये सगळीकडे जन्माष्टमीच्या शुभेच्छा यावर्षी पंतप्रधानांनी पण दिल्या. आजपर्यंत कुठल्या पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा नव्हत्या दिल्या. दिवाळीच्या देतात, पण यावेळेस जन्माष्टमीच्या एक दिवसाआधी त्यांनी पूर्ण राष्ट्रात जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. तर श्रीकृष्ण हे खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्या गीतेद्वारे, पण त्या गीतेच्या मुखपृष्ठावर कव्हरवर श्रीकृष्ण कसे आपल्या समोर येतात? सेवा भावनेत येतात. जो गुण श्रीकृष्णांमध्ये नाही तो त्यांच्या अंशामध्ये असू शकतो का? अर्थातच नसू शकतो. श्रीकृष्ण सुंदर आहेत, अपरिमेय, आपण मोजमाप करू शकत नाही श्रीकृष्णांच्या सौंदर्याचा, म्हणून आपल्यामध्ये किंचित सुंदरता आहे. श्रीकृष्ण अपरिमेय आहेत, खूप हुशार आहेत, म्हणून आपल्यामध्ये थोडी बुद्धी आहे कणभर. मग श्रीकृष्णांमध्ये जर सेवा भावना नसती, तुम्ही हा स्वतःला प्रश्न विचारू शकता, आंशिक प्रमाणामध्ये आपल्यामध्ये तरी ती सेवा भावना येऊ शकते का? नाही येऊ शकत. म्हणून बघा की परमेश्वर सर्व सद्गुणांचे स्रोत आहेत, म्हणून ही जी सेवा भावना आहे ना, ही पण श्रीकृष्णांमध्ये. श्रीकृष्ण म्हणतायत, पूर्ण जगाला कळू दे की मी माझ्या भक्ताचा भक्त आहे, मी माझ्या भक्ताचा सेवक आहे. बरं, गीतेमध्ये तरी श्रीकृष्ण एका भगवंतांच्या रूपात आहेत, आणि भागवतामध्ये श्रीमद भागवत हे केवळ एका उद्देशाने लिहिले, कृष्णे स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सह कलौ नष्ट दृशाम एषा पुराण अर्क अधुनोदित. पहिल्या स्कंदामध्ये एक वर्णन येतं की जेव्हा श्रीकृष्ण व्यक्ती या जगातून धर्म आणि ज्ञान यासोबत वैकुंठाला निघून गेले, तेव्हा या कलियुगातल्या अंधाराचा नष्ट करण्यासाठी श्रीमद भागवत पुराण एका सूर्यासारखं उदयित झालंय. हे जे भागवत पुराण आहे हे कुठल्या उद्देशाने लिहिलंय? केवळ श्रीकृष्णांची प्रसिद्धी, श्रीकृष्णांची ख्याती पसरवण्यासाठी. एकच उद्देश आहे, श्रीकृष्ण प्रसिद्ध व्हावेत, श्रीकृष्णांची माहिती घरोघरी पोहोचावी. बरोबर? गीतेमध्ये आपण म्हणू शकतो श्रीकृष्णांवर केंद्रित पुस्तक नाहीये ते. गीता ही जीवन कसं जगायचं त्याची कला आहे, आणि भागवत हे जीवन संपल्यानंतर जीवनाचा समाप्त कसा करायचा याच्यावर केंद्रित पुस्तक आहे. तर भागवत ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांवर केंद्रित सर्व काही आहे, त्या भागवतामध्ये श्रीकृष्ण एंट्री कसं करतात? त्या भागवतामध्ये श्रीकृष्णांचा प्रथम संदर्भ कुठे येतो? तर कोणी म्हणेल 10व्या स्कंदामध्ये येतो, कोणी म्हणेल 3ऱ्या स्कंदाच्या सुरुवातीला पहिल्या 2 अध्यायांमध्ये उद्धव हे श्रीकृष्णांचं स्मरण करतात, तिथे तो नाही. श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्णांची एंट्री, प्रवेश कुठे आहे माहितीये? पहिल्या स्कंधामध्ये अध्याय क्रमांक 7व्या मध्ये. तर तिथे परीक्षित महाराजांच्या जन्माची जेव्हा कथा येते तेव्हा येतं, अश्वत्थामाने महाभारताच्या युद्धानंतर एक ब्रह्मास्त्र सोडला. उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित होता आणि तो शेवटचा वंशज होता कुरुवंशाचा, तर त्याला मारण्यासाठी त्यांनी ब्रह्मास्त्र सोडला, आणि त्या ब्रह्मास्त्राला श्रीकृष्णांनी त्याचा जो परिणाम झाला, परीक्षिताचा मृत्यू झाला, तर त्यांना पुनर्जागृत केलं. आणि नंतर अश्वत्थामाला पकडायला जेव्हा गेले तेव्हा अर्जुनाला खूप राग आला. तर अर्जुन म्हणतात अश्वत्थामाला मला धरायचंय आणि त्याला शिक्षा द्यायची. तर अर्जुनाच्या रथाला चालवणारे श्रीकृष्ण
ज्यांनी महाभारताच्या युद्धामध्येही अर्जुनाचा रथ चालवला, तेच श्रीकृष्ण भागवतामध्ये पण एंट्री, प्रवेश त्याच प्रकारे करतात. एका कुठल्याही हिंदी सिनेमात त्याचा जो मुख्य हिरो असतो तो कसा एंट्री करतो? कधी पण जो मुख्य हिरो आहे तो दासत्वाच्या भावनेने कधीच एंट्री नाही करणार. तो नेहमी स्वामित्वाच्या भावनेने येतो. तो चालतो कसा, तो किती श्रीमंत आहे, त्याची गाडी किती मोठी, अशा प्रकारे तो एंट्री करतो. पण भागवत 18,000 श्लोक, गीतेमध्ये तरी 700 श्लोक आहेत. भागवताच्या 18,000 श्लोकांचा एकच केंद्रबिंदू आहे, श्रीकृष्णांचं गुणगान, श्रीकृष्णांचं गुणगौरव. आणि ते श्रीकृष्ण त्या भागवतामध्ये अर्जुनाच्या रथावर त्याचे सारथी म्हणून प्रवेश करतात. मग विचार करा, श्रीकृष्णांमध्ये दासत्वाची भावना ही कशी आहे. दोन प्रमुख पुस्तकं ज्यांच्यावर आधारित आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो, आणि दोन्ही पुस्तकामध्ये श्रीकृष्ण स्वामीच्या रूपामध्ये आपल्याला प्रदर्शित नाही करत. श्रीकृष्ण या दोन्ही पुस्तकांमध्ये एका सेवकाच्या रूपामध्ये आपल्याला प्रदर्शित करतात. म्हणजे श्रीकृष्णांमध्ये हा सेवेचा गुण किती महत्वाचा आहे, आणि त्यामुळेच आपल्यामध्ये पण, या जीवात्म्यामध्ये पण तो सेवेचा गुण एक खूप महत्वाचा आहे. बरं, मग आपल्याला जर श्रीकृष्णांची सेवा करायची आहे, आपल्याला तो निस्वार्थ भावना जर जागृत करायची आहे, तर ती कशा प्रकारे करायची? तर श्री उपदेश अमृत हा जो पुस्तक श्री रूप गोस्वामींनी दिलाय, याच्यामध्ये विविध उपदेश दिलेत. प्रत्येक श्लोकामध्ये एक एक उपदेश दिलाय. तर 8व्या श्लोकामध्ये या उपदेशाचं सार दिलंय. तर शेवटची ओळ तुम्ही या स्लाइड मध्ये पण वाचू शकता. इति उपदेश सारम. तर काय म्हणतात? तन्नाम रूप चरितादि सुकीर्तनानु स्मृत्यो क्रमेण रसना मनसी नियोज्य तिष्ठन व्रजे तद अनुरागी जनानुगामी कालम नयेदखिलमिति उपदेश सारम. याचं भाषांतर आहे, सर्व उपदेशांचे सार हे आहे की मनुष्याने आपला सर्व वेळ, दिवसाचे 24ही तास भगवंतांचे दिव्य नाम, दिव्य रूप, गुण आणि नित्य लीला यांचे सुंदर रीतीने कीर्तन व स्मरण करण्यासाठी उपयोगात आणावे. आणि असे करताना आपल्या जिभेला क्रमाक्रमाने कार्यरत ठेवावे. पुढे अशा प्रकारे त्याने व्रज किंवा गोलोक वृंदावनात निवास करावा आणि भक्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णांची सेवा करावी. त्याने भगवंतांच्या प्रिय भक्तांच्या चरण चिन्हांचे अनुगमन करावे, कारण ते भगवंतांच्या भक्तिमय सेवेत सर्वतोभावे रममाण झालेले असतात. तर पहिल्या ओळीत लिहिलंय सर्व उपदेशांचे सार. पहिल्या 7 श्लोकांमध्ये आपल्याला वेगवेगळे उपदेश दिलेत, पण या सर्व उपदेशांचे सार रूप गोस्वामी म्हणतात की सतत मनन, सतत चिंतन करायचं. आणि कशावर? नाम, रूप, गुण आणि लीला. पण हे कशाने करायचं, कशा प्रकारे करायचं? तर इथे लिहिलंय भक्तांच्या मार्गदर्शनाखाली, सेवा भावनेने. आणि का बरं असं? तर इथे लिहिलेलं आहे, कारण आपण ज्या भक्तांचं अनुगमन करू, ते भक्त स्वतः काय करतायत? तर रूप गोस्वामी आपल्याला सांगतायत, कारण ते भक्त भगवंतांच्या भक्तिमय सेवेत सर्वतोभावे रममाण झालेले आहेत. म्हणून जे भक्त स्वतः सेवेत रममाण झालेत, केवळ हेच भक्त आपल्याला अधिकृतपणे आपली स्वरूप स्थिती गाठूला मदत करू शकतात. आपलं स्वरूप आहे ते. मिरची तिखट आहे, साखर गोड आहे, पाणी वाहतं, अग्नी जाळते, वीज चमकते. तर हे त्या त्या गोष्टींचं स्वरूप आहे, मूळ स्थिती आहे. तशा प्रकारे जीवात्म्याची मूळ स्थिती आहे सेवा करणे, परमेश्वराची सेवा करणे. पण ती मूळ स्थिती आज आपण विसरून स्वार्थी झालोय, स्वतःबद्दल विचार करतोय. जर पाण्याला आपण गारठलं आणि त्याचा बर्फ बनवलं, तर त्या पाण्याला आपण पिऊ शकत नाही, त्या पाण्याला आपण झाडांना घालू शकत नाही. आणि ते पाणी जर आपण तोंडात टाकलं बर्फाचं, तर आपलं तोंड भाजतं, आपल्याला सर्दी होऊ शकते, आपल्याला खोकला होऊ शकतो. म्हणून पाणी पाणी आहे, पण पाणी त्याच्या मूळ स्वरूपात जेव्हा आपण प्राशन करतो, तेव्हा त्यांनी आपली तहान भागते आणि आपली तब्येत पण छान राहते. पण त्याच पाण्याला संस्कृतामध्ये म्हणतात अजीर्णे भेषजम वारी, की जेव्हा पोटामध्ये अजीर्ण झालं असेल अन्न, तेव्हा थोडं कोमट पाणी प्यायचं. तर ते भेषजम आहे, औषध आहे ते. तर पाणी
त्याच्या मूळ परिस्थितीमध्ये औषधाचं पण काम करेल. पण तेच पाणी जेव्हा कृत्रिम परिस्थितीमध्ये आपण ग्रहण करू, तेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, पडसं आणि जीभ भाजू शकते, आपल्याला गालांना त्रास होऊ शकतो आणि त्या पाण्याचा ना अजून आपण काही चांगला वापर पण नाही करू शकत. तशाच प्रकारे आपण पण जेव्हापर्यंत आपल्या स्वरूप स्थितीत नाही आहोत, तेव्हापर्यंत आपला काय फायदा? ना आपण स्वतःचं भलं करतोय, ना आपण कोणा इतराचं भलं करतोय. पण जर आपण अशा भक्तांचा मार्ग अनुगमन केलं, जे स्वतः पण भक्तीमध्ये, सेवेमध्ये रममाण आहेत, तर आपण पण त्यांच्याकडून हळूहळू सेवा करायला शिकू शकतो आणि आपल्यामध्ये पण परिवर्तन होऊ शकतं. तर याचा अर्थ की आपला मन जे ते आता सध्या स्वार्थामध्ये रमलेलं आहे आणि हेच मन श्रीकृष्ण 6व्या अध्यायामध्ये म्हणतात गीतेच्या, आपला मित्र पण बनू शकतं आणि आपला शत्रू पण बनू शकतो. तर या उपदेश साराचं म्हणणं काय आहे, की तुमच्या शत्रुरूपी मनाला लवकरात लवकर तुमच्या मित्रामध्ये परिवर्तित करा. का बरं? कारण श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आपण जे काही लक्षात ठेवू, मनाने स्मरण करतो ना आपण, तर मनाचा आधार घेऊन आपण जे काही स्मरण करू, तशाच प्रकारे आपल्याला पुढचं जीवन मिळेल आणि आपला मृत्यू कधी होईल हे आपल्याला कोणालाच नाही माहिती. जर उद्या आपल्यामधून कोणाला काही बरं वाईट झालं, तर आपल्या मनामध्ये शेवटच्या क्षणी काय विचार येतील आपल्याला माहिती नाही. जर आपल्या मनावर आपण अजून नियंत्रण नाही केलंय, तर कदाचित चुकीचेच विचार येतील आणि आपला अजून एक जन्म घेऊन पुन्हा एकदा विचार करा, हेच सगळे व्याप पुन्हा एकदा जवळचं कुठलं तरी इस्कॉन मंदिर शोधून त्यांना विनंती करायला लागेल, की आम्हाला पण सत्संग कार्यक्रमामध्ये काहीतरी माहिती द्या. पण जर याच जन्मी आपण ठरवलंय, की माझ्या शत्रुरूपी मनाला मला नियंत्रण करायचंय, तर मग श्रीकृष्ण म्हणतायत वास्तविक परिस्थितीमध्ये आपण परिवर्तन करा. तर श्रीकृष्ण स्वतःद्वारे आपल्याला हे शिकवतायत. तर सेवेचे 3 प्रकार आहेत. काय काय प्रकार आहेत आपण ते बघूया. ठीक आहे. हा पण एक खूप छान श्लोक आहे. हा प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेतला श्लोक आहे. कोन्वत्र ते अखिल गुरो भगवान प्रयास उत्तरणेस्य भव संभव लोप हेतो मूढेषु वै महद अनुग्रहार्थ बंधो किम तेन ते प्रियजनानुसेवताम नः. याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, तर इथे हा जो शब्द आहे शेवटचा, प्रियजनान अनुसेवताम नः, याच्यावर श्रील प्रभुपाद लिहितात. या श्लोकातील प्रियजनान अनुसेवताम नः हे शब्द सुचवितात की भगवंत आपल्या भक्तांवर विशेष अनुग्रह करतात, कारण त्यांचे असे भक्त अन्य शुद्ध भगवत भक्तांच्या आदेशांनुसार कार्य करीत असतात. खूप महत्वाची इथे माहिती आपल्याला दिली आहे, की भगवंत भक्तांवर अनुग्रह का करतात. भगवंतांना भक्त का आवडतात, कारण ते भक्त इतर शुद्ध भक्तांच्या आदेशानुसार कार्य करीत असतात. दुसऱ्या शब्दात मनुष्याने भगवंतांच्या सेवकांच्या सेवकांचा सेवक होणे अपरिहार्य आहे. त्याने जर सरळ भगवंतांचा सेवक होण्याचा प्रयत्न केला, तर भगवंतांच्या सेवकांचा सेवक होण्या इतके फळ त्याला मिळू शकणार नाही. म्हणून असं म्हणतात, की तुळशी आरती आपण रोज सकाळी गातो, तर त्याच्यामध्ये म्हणतात, सेवा अधिकार दिये कोरो निज दासी. तुलसी आहेत, हे श्रीकृष्णांना खूप प्रिय आहेत. वृंदावनामध्ये सर्व निर्णय, राधाकृष्णांच्या लीलांचे जे निर्णय आहेत ते तुळशी करतात. मग तुळशीला आपण काय विनंती करतोय? सेवा अधिकार द्या तुम्ही. श्रीकृष्णांची सेवा करणं सोपी गोष्ट नाही. श्रीकृष्णांची सेवा मिळणं ही सोपी गोष्ट नाही. पण श्रीकृष्णांची किंवा श्रीमती राधाराणींची सेवेचा अवसर, संधी आपल्याला मिळणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण तुळशीदेवींना प्रार्थना करतोय, सेवा अधिकार दिये. आपण म्हणू सेवा अधिकार द्या म्हणजे कोणाची सेवा? राधाकृष्णांची सेवा वाटतं नाही. करो निज दासी. मला तुम्ही तुमची दासी बनवा. तुम्ही श्रीकृष्णांची सेवा करा, तुम्ही राधाराणींची सेवा करा, पण मला तुमचं दासत्व द्या. अशा प्रकारे अनेक वेळा आपण बघतो की भगवंतांच्या भक्तांचे जेव्हा आपण दास होतो तेव्हा ते खूप छान होतं. कांचीपूर्ण नावाचे खूप महत्वाचे आचार्य आहेत, जे श्रीपाद रामानुजाचार्यांचे शिक्षा गुरु होते. त्यांची सेवा होती. कांचीपुरम खूप प्रसिद्ध शहर आहे. त्या कांचीपुरम मध्ये वरदराज म्हणून एक भगवंत आहेत, विष्णू भगवंत आहेत. तर त्यांना ते चामर सेवा अर्पण करायचे.
आणि चामर सेवा अर्पण करता करता एवढी प्रामाणिक सेवा करायची की भगवंत त्यांच्याशी संभाषण करायचे. एकदा हे म्हणतात, भगवंता, मी वैकुंठाला कधी प्राप्त करणार? तर ते म्हणतात, तुला अजून भरपूर जन्म आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण सेवा करूया. इथे पण सेवा करायची, वर पण सेवाच करायची. मग तेव्हा म्हणतात, माझी बहीण आहे, ती कधी वैकुंठ प्राप्त करणार? तर ते म्हणतात, हा शेवटचा जन्म आहे, याच्यानंतर ते वैकुंठ प्राप्त करणार. ते म्हणतात, अरे असं का? तर म्हणतात, हो, कारण तू परमेश्वराची सेवा करतोयस आणि तुझी बहीण एका वैष्णवाची सेवा करते, तुझी सेवा करते. तर त्यांची बहीण घरी राहायची आणि हे जे कांची पूर्ण आहेत, हे दिवसभर भगवंतांची सेवा करायचे, त्यांच्यासाठी स्वयंपाक, इतर बरीच काही सेवा करायची बहीण त्यांची. तर कांची पूर्णने जेव्हा ऐकलं, तेव्हा कांची पूर्णने तिथेच ती चामर सेवा थांबली आणि निघून गेले. तर ते भगवंत म्हणतात, अरे माझी सेवा काय झालं त्या सेवेचं? म्हणाले, नाही, मला लक्षात आलं तुमची सेवा करून काय फायदा नाहीये. मी कुठल्या तरी वैष्णवाला शोधतो आणि त्या वैष्णवाला प्रसन्न करतो, वैष्णवाची सेवा करतो. तर अशा प्रकारे अनेक अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला कळतं की भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या आदेशानुसार जर आपण आपल्या जीवनाला वळण दिलं तर छान होईल. तर म्हणून सेवेचे 3 प्रकार आहेत. काय काय आहेत? भगवंत यांच्या प्रती सेवा करणे. तर साधारण जो समाज आहे त्यामध्ये या पहिल्या प्रकारच्या सेवेला खूप मान्यता आहे. जर तुम्ही कोणाला सांगितलं मी भगवंतांचा पुजारी आहे, तर ते म्हणते, अरे बापरे, तुम्ही किती मोठ्या स्तरावर आहे. आणि जर कोणी म्हटलं की मी भक्तांसाठी प्रसाद बनवतो, तर त्यांना वाटतं, हे काय साधारण वैष्णवांसाठी प्रसाद बनवतात आणि हे बघा भगवंतांचे पुजारी आहेत. पण भागवतामध्ये आपण जे ऐकलं, गीतेमध्ये जे आपण बघितलंय, श्री चैतन्य महाप्रभूंची जी शिकवण आहे आणि भागवतामध्ये या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी जे दिले ते म्हणतात, भगवंतांच्या भक्तांची सेवा करणं हे उच्च स्तरावर आहे. तर याचा अर्थ भगवंतांची डायरेक्टली सेवा करण्यापासून आपल्याला श्रील प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये एका अर्थाने निषेधच केलाय. आपल्याला सांगितलंय, मग कोणी म्हणेल मग पुजारी सेवा करायची आहे की नाही? पुजारी सेवा नक्की करायची आहे, पण श्रील प्रभुपादांनी आपल्याला ज्या प्रकारे पुजारी सेवा करायला सांगितलंय त्या प्रकारे करायची. भगवंतांना ड्रेसिंग करायचंय की नाही? मग आता मला आता या प्रवचनानंतर काही पुजारी, काही ड्रेसिंग करणारे भक्त फोन करतील, म्हणते, प्रभूजी आता उद्या रविवारी ड्रेसिंग करायचंय की नाही? ड्रेसिंग करायचंय, पण श्रील प्रभुपादांनी आपल्याला ज्या भावनेमध्ये ड्रेसिंग करायला शिकवलंय त्या भावनेमध्ये ड्रेसिंग करायचंय. आपण आपल्या हिशोबाने कुठले तरी विचित्र कपडे नाही घालू शकत जगन्नाथजींना. आणि उद्या आपल्या मनाने काहीतरी प्रेरणा घेऊन जगन्नाथ बलदेव सुभद्रांना काहीतरी वेगळाच भोग नाही दाखवू शकत आणि म्हणून नाही, माझी इच्छा झाली की भगवंत आहेत आणि मी आहे आणि मी भगवंतांची इतके वर्ष सेवा करतोय, तर मला इच्छा झाली भगवंतांना हा भोग अर्पण करायची नाही. आपण भगवंतांची सेवा नाही करत आहोत, आपण भगवंतांच्या भक्तांच्या आदेशानुसार भगवंतांची सेवा करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देत आहोत. म्हणून ड्रेसिंग करायचे काही नियम आहेत, ड्रेसिंग करायची काही वेळ आहे, ड्रेसिंग करायची काही पद्धत आहे. ती न शिकता, ते न जाणता जर आपण ड्रेसिंग केलं तर आपल्याकडून सेवा अपराध पण घडू शकतात आणि नक्कीच गुरु महाराजांप्रती आणि श्रील प्रभुपादांप्रती पण अपराध घडू शकतात. म्हणून आपण जे काही करतोय ते नेहमी मार्गदर्शनाखाली करणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरी सेवा करायचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे भगवंत यांची सेवा करत असणाऱ्या शुद्ध भक्तांप्रती सेवा करणे. श्रील प्रभुपादांप्रती काहीतरी सेवा करणे किंवा आपल्या गुरु महाराजांप्रती काहीतरी सेवा करणे. यावर आपण थोडी चर्चा करूया आणि नंतर या प्रवचनाच्या शेवटी आपण तिसऱ्या मुद्द्यावर पण चर्चा करणार आहोत. आता आपण चर्चा करू भगवंत यांची सेवा करत असणाऱ्या शुद्ध भक्तांप्रती सेवा. तर त्याच्यासाठी काय काय उदाहरण आहेत आपल्याकडे? तर श्री चैतन्य चरितामृतामध्ये मध्य लीलेमध्ये, नाही ही अंत्य लीलेची गोष्ट आहे, श्रील रघुनाथ भट्ट गोस्वामी आहेत, जे 6 गोस्वामींमधून एक गोस्वामी आहेत. आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी हे आपल्या आई वडिलांसोबत वाराणसी इथे राहायचे. तर एकदा वाराणसीहून श्री चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी जेव्हा निघाले, तर पूर्णपणे समर्पण करण्याच्या उद्देशाने निघाले. तर जेव्हा निघाले तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना एक व्यक्ती भेटले, त्यांचं नाव होतं रामदास विश्वास. किती सुंदर नाव आहे. आणि हे रामदास विश्वास यांचं नाव पण रामदास एका विशेष कार्यासाठी होतं, एका विशेष त्याचं कारण होतं. रामदास विश्वास इतके नम्र होते, रामदास विश्वास हे सेवा भावनेने ओतप्रोत होते.
तर रघुनाथ भट्ट गोस्वामी एकटे एक आपली पिशवी, एक आपली झोळी घेऊन जगन्नाथपुरीकडे चालत जात आहे श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला. आणि त्यांना रस्त्यामध्ये रामदास विश्वास भेटून म्हणतायत, संकोच न कर तुम्ही आम्ही तोमार दास, तोमार सेवा करीते है हृदय उल्लास. त्यांनी रघुनाथ भट्ट गोस्वामींना ती झोळी मागितली. तर हे म्हणाले, नाही नाही, मी संन्यासी आहे, मी विरक्त आहे, मी माझी बॅग, माझी झोळी तुम्हाला का देऊ? तर म्हणतात, संकोच न कर तुम्ही आम्ही तुम्हाला दास, मी तर तुमचा दास आहे आणि तुमची सेवा करताना हय हृदय उल्लास, मला आनंद आहे हो तुमची सेवा करण्यामध्ये. अशा प्रकारे रघुनाथ भट्ट गोस्वामींना जेव्हा त्यांनी विनवण्या केल्या, तेव्हा रघुनाथ भट्ट गोस्वामींनी त्यांना ती झोळी दिली. पुढे या रामदास विश्वासांबद्दल सांगितलंय, एत बोली झाली वहेन करेन सेवने, झाली वहेन करेन सेवने. ते रघुनाथ भट्ट गोस्वामींचे चरण पण दाबून द्यायचे. एत बोली झाली वाहेन करेन सेवने, रघुनाथेर तारक मंत्र जपे रात्री दिने. रघुनाथ श्री रामचंद्र, तारक मंत्र श्री राम जय जय राम. रघुनाथेर तारक मंत्र जपे रात्री दिने. रात्रंदिवस हे रामदास विश्वास हे रामचंद्रांचं गुणगान करतात, रामचंद्रांचं नाम जप करतायत. किती छान यांचा व्यवहार आहे. त्रिनादपी सुनीचे न आहेत, तरोरीव सहिष्णू आहेत, अमानीन मान देन आहेत, आणि म्हणून कीर्तनीय सदाहरी आहेत. अशा प्रकारे या पूर्ण प्रवासामध्ये रघुनाथ भट्ट गोस्वामींची सेवा या रामदास विश्वास यांनी केली. पण म्हणतात, रामदास यदी प्रथम बार प्रभुर मिलीला. रामदास विश्वास आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी जेव्हा जगन्नाथपुरीला भेटले, तेव्हा प्रथम जेव्हा रामदास विश्वास तेव्हा भेटले, म्हणतात, महाप्रभू तारे अधिक कृपा न करीला. श्री चैतन्य महाप्रभूंनी रामदास विश्वासांना अजिबात कृपा नाही दिली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातली अजून एक गोष्ट आहे की जगन्नाथपुरीतच एक व्यक्ती श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीने प्रभावित होऊन नेहमी हरिनाम घेत घेत त्यांच्या जिभेला ती सवय लागली होती हरिनाम घ्यायची. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि एकदा प्रातःकालीन शारीरिक क्रिया करण्यासाठी एक लोटा घेऊन ते जात होते, पण त्यांच्या जिभेला एवढी सवय लागली आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर असा लोटा घेऊन जातायत आणि हरे कृष्ण महामंत्र बोलतायत. तर त्यांच्या एका मित्रांनी त्यांना बघितलं आणि म्हणाले, अरे तू कुठल्या अपवित्र कार्य करण्यासाठी चाललायस आणि या अपवित्र कार्य करताना तू परमेश्वराचं शुद्ध नाव घेतोयस, तुला चुकीचं नाही वाटत का? हे संभाषण चालू असताना तिथे एक 6 वर्षांचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं गोपाल. या गोपालाने हे संभाषण ऐकलं आणि गोपालाने त्या व्यक्तीने उत्तर देण्यापूर्वी गोपालाने उत्तर दिलं, अरे तुम्हाला माहिती नाही श्री चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय? म्हणाले, हरिनाम घेण्यासाठी कुठली अमुक तमुक वेळ नाहीये. आपण स्मरणे न काल, त्याचा असं विशिष्ट काळ नाहीये. आपण 24 तास संकीर्तन करायला पाहिजे. आणि काय हो, तुम्ही या व्यक्तीला शिकवण देताय की जेव्हा आपण शारीरिक क्रिया करायला जातो तेव्हा आपण हरिनाम नाही घेऊ शकत. मला एक सांगा, त्या क्षणी ती क्रिया करताना जर मृत्यू झाला तर मग काय होणार? ज्यांनी आयुष्यभर हरिनाम घेतलाय पण ती क्रिया करतोय म्हणून तो हरिनाम नाही घेतलं आणि तेव्हा जर त्याला अंतिम प्रयाण करावं लागलं तर त्यावेळेस जर परमेश्वराचं विस्मरण झालं तर मग काय होणार? म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की सतत हरिनाम घ्यायला पाहिजे. म्हणून ओ व्यक्ती, तुम्ही शारीरिक क्रिया करताना पण हरिनाम घेऊ शकता, तुम्ही काही काळजी करू नका. ही घटना श्री चैतन्य महाप्रभूंच्या कोणी एका पार्षदाने श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा सांगितलं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना किती आनंद झाला. आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, आजपासून त्या मुलाचं नाव गोपाल नाही, आजपासून त्या मुलाचं नाव आहे गोपाल गुरु. त्या दिवशीपासून त्या मुलाचं नाव झालं गोपाल गुरु. आणि त्यांना गुरुपद हे कोणी दिलं? श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलं. का? हरिनामावर एवढा अटळ विश्वास, हरिनामाच्या महत्वाची एवढी स्पष्ट कल्पना. तर ही गोष्ट का सांगितली की ज्या 6 वर्षाच्या मुलाने हरिनामावर एवढी श्रद्धा दाखवली, त्या लहानशा मुलाला श्री चैतन्य महाप्रभूंनी एका गुरुचं स्तर दिलं. आणि इथे हे रामदास विश्वास आहेत जे नम्रपणे सेवा करतायत. कुलीना ग्राम वासी आहेत जे दरवर्षी श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला यायचे
एक दिवशी गुणराज खान, रामचंद्र खान असे हे तिथले त्या परिवारातले व्यक्ती होते. ते गुणराज खान वगैरे जे वैष्णव होते, त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा परत निघाले तेव्हा विचारलं, आम्ही गृहस्थ आहोत आणि गृहस्थांसाठी प्रगतीसाठी काय धर्म आहेत? श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, दोनच गोष्टी आहेत, नाम संकीर्तन आणि वैष्णव सेवन. तर म्हणाले नाम संकीर्तन करायला पाहिजे आणि वैष्णव सेवन. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, वैष्णव सेवन करण्यासाठी वैष्णव कोण आहे हे तुम्ही सांगणार का? तर पहिल्या वर्षी श्री चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिलं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एकदाही हरे कृष्ण महामंत्र बोलला असेल तो वैष्णव. दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा कुलीना ग्रामवासी जगन्नाथपुरीला श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला आले. जेव्हा निघाले तेव्हा पुन्हा एकदा म्हणाले, आम्ही गृहस्थ आहोत आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आम्हाला काय मार्ग आहे? म्हणाले, नाम संकीर्तन, वैष्णव सेवन. मग तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी प्रश्न विचारला की वैष्णवाला कसं ओळखायचं? मग या वर्षी श्री चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिलं की ज्याच्या मुखामध्ये हरिनाम सतत असतं तो श्रेष्ठ वैष्णव आहे. तर खालच्या दर्जाचा वैष्णव कोण? ज्यांनी एकदा पण हरिनाम घेतलंय. श्रेष्ठ वैष्णव कोण? जो सतत हरिनाम घेतो. तिसऱ्या वर्षी कुलीना ग्रामवासी पुन्हा एकदा तोच प्रश्न श्री चैतन्य महाप्रभूंना विचारतात. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा एकदा तेच उत्तर दिलं, नाम संकीर्तन आणि वैष्णव सेवन. तेव्हा कुलीना ग्रामवासींनी पुन्हा एकदा प्रश्न विचारला की वैष्णवाला कसं ओळखायचं? तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, ज्या वैष्णवाचं दर्शन मात्र करून आपल्याला नाम स्मरण होतं आपल्या जिभेवर, त्याला तुम्ही जाणायला पाहिजे, तो वैष्णव प्रधान आहे. तर पहिल्या वर्षी वैष्णव, दुसऱ्या वर्षी वैष्णव श्रेष्ठ आणि तिसऱ्या वर्षी वैष्णव प्रधान, या 3 व्याख्या श्री चैतन्य महाप्रभूंनी दिल्या. तर हे सांगायचं कारण काय? यामध्ये सांगितलंय गृहस्थांसाठी वैष्णव सेवा आणि नामसंकीर्तन ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हेच तर करतोय रामदास विश्वास. रामदास विश्वास रघुनाथ भट्ट गोस्वामींची सेवा करतोय, वैष्णव सेवा करतो आणि रघुनाथेर तारक मंत्र जपे रात्री दिने, तरी पण महाप्रभू तारे कृपा न कोरीला. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना कृपा नाही केली. का बरं असं? त्याचं कारण कृष्णदास कविराज गोस्वामी पुढच्या श्लोकात लिहितात. म्हणतात, अंतरे मुमुक्षु ते हो विद्या गर्ववान, सर्व चित्त ज्ञाता प्रभू सर्वज्ञ भगवान. म्हणतात, अंतरे मुमुक्षु ते हो. हे जे रामदास विश्वास होते यांना सेवा भावना नव्हती. यांना प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वामध्ये स्वतःला विलीन करायचं होतं. मुमुक्षु होते. 2 प्रकारचे शब्द असतात संस्कृतामध्ये, एक आहे बुभुक्षु आणि एक आहे मुमुक्षु. बुभुक्षु म्हणजे जो भुक्ती भोग करण्यासाठी खूप आतुर आहे त्याला म्हणतात बुभुक्षु. आणि जो मुक्ती प्राप्त करण्यासाठी आतुर आहे, खूप भोग केला पण खूप भोग करून काही मिळालं नाही, मग मुक्ती पाहिजे, तर त्याला मुमुक्षु म्हणतात. अंतरे मुमुक्षु ते हो विद्या गर्ववान. त्याच्याकडे खूप विद्या होती आणि त्याला खूप गर्व होता त्या विद्येचा. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. का? रघुनाथ भट गोस्वामींची सेवा तो सेवा म्हणून नव्हता करत. तो रघुनाथ भट गोस्वामींची सेवा करत होता की रघुनाथ भट गोस्वामी माझ्यावर प्रसन्न होतील आणि रघुनाथ भट्ट गोस्वामींची प्रसन्नता झाल्यावर श्री कृष्ण प्रसन्न होतील, रामचंद्र प्रसन्न होतील, रामचंद्र प्रसन्न झाल्यावर त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून मी माझं अस्तित्व रामचंद्रांच्या अस्तित्वामध्ये विलीन करीन आणि रामचंद्र हे सेव्य भगवान आहेत. आणि हनुमानजी, सुग्रीव, विभीषण, अंगद, जो सुग्रीव जो कोणी असेल तर नेहमी रामचंद्रांची सेवा करतात. तर रामचंद्रांच्या अस्तित्वाद्वारे मग मी भोग करीन. एकटा मी भोग नाही करू शकलो, पण यांच्यात विलीन होऊन मी सेवा करेन. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज श्रील प्रभुपादांना भेटायच्या आधी जेव्हा अनेक अनेक साधूंसोबत राहायचे तेव्हा एक प्रसंग सांगतात. म्हणतात, एकदा कुठेतरी भंडारा लागला होता आणि सर्व साधू बसले होते प्रसादाला. तेव्हा महाराज पण तिथे भंडाऱ्यामध्ये प्रसाद सेवा करत होते. तर प्रसाद सेवा करताना शेजारी एक भक्त बसला होता. तो प्रत्येक घासासोबत राम 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 नाम घेत होता. महाराजांना ते खूप छान वाटलं. महाराजांनी त्यांना विचारलं, प्लेट धुत असताना, कारण प्रसाद घेताना बोलणं बरोबर नाही, प्रसाद घेताना हे प्रसाद घेतायत, आपण परमेश्वरला प्रसाद रूपामध्ये आपण त्यांना आदर करतोय, प्रसाद सेवा करतोय. तर प्लेट धुताना महाराज म्हणाले, काय हो तुम्ही नेहमी निरंतर राम नाम घेत असत, त्याचं काय कारण आहे? मग तेव्हा ते व्यक्ती म्हणाले, अहो मला ना रामचंद्रांच्या अस्तित्वामध्ये स्वतःला विलीन करायचं.
आणि तेव्हा मग मी रामचंद्रांसारखा भोग करू शकतो. मग महाराज म्हणतात, मी ती प्लेट धुतली, ती प्लेट तिथेच ठेवली आणि तिथून पळून गेलो. कारण अशा विषारी वृत्तीच्या व्यक्तीशी मला पुढे संभाषण नव्हतं करायचं. तर कोणी म्हणेल, अहो असं कसं म्हणताय, ते रामनाम घेत आहेत, पण त्यांना ना सेवा वृत्ती नाही. कपिल ऋषी आहेत, ते देवहूती मातेला एका श्लोकामध्ये खूप छान गोष्ट सांगतात. म्हणतात, सालोक्य सार्ष्टी सामिप्य सारूप्यकत्वम अपि उत. 5 प्रकारचे मुक्ती दिलेत. सालोक्य सार्ष्टी सामिप्य. सालोक्य मुक्ती म्हणजे परमेश्वर जिथे राहतात त्या ग्रहावर आपल्याला वास. सार्ष्टी, सार्ष्टी म्हणजे परमेश्वरांचं जेवढं ऐश्वर आहे तेवढं ऐश्वर. सामिप्य, सामिप्य म्हणजे परमेश्वराच्या एकदम जवळ आपल्याला स्थान मिळणं. सालोक्य सार्ष्टी सामिप्य सारूप्यकत्वम अपिउत. सारूप्य, श्रीकृष्ण जेवढे सुंदर आहेत तशा प्रकारचं सुंदर रूप मिळणं. आणि एकत्वम, एकत्व म्हणजे त्यांच्यामध्ये विलीन होणं. अपिउत म्हणतात, दीयमानम न गृह्णन्ति विना मत सेवनम जना. तर कपिल ऋषी आपल्याला म्हणतात, माझे भक्त कसे आहेत माहितीये, दीयमानम, मी त्यांना ह्या 5 प्रकारच्या मुक्ती देतो कधी कधी, पण ते म्हणतात न गृह्णन्ति, ते स्वीकार नाही करत. कधी? विना मत सेवनम, जर त्या 5 प्रकारच्या मुक्तींमध्ये माझी सेवा नसेल तर माझ्या भक्तांना मुक्ती पण नको. आणि श्री चैतन्य महाप्रभू या भावनेची पराकाष्ठा करून म्हणतात, मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्तीर अहैतुकी त्वयी. मला हा जन्म शेवटचा नकोय, मला वारंवार या जगात येऊ दे, पण मला एकच भावना असू दे की तुम्हार कुक्कुर, मला तुमचा श्वान बनू दे, मला तुमचा कुत्रा बनू दे. का? कारण त्याच्यामध्ये एक चांगला गुण आहे, तो स्वामींप्रती खूप नेहमी वफादार असतो. अशा प्रकारे सेवे भावनेला किती महत्व आहे की एका भक्ताला मुक्ती पण नकोय. तर अशा प्रकारे हे जे रामदास विश्वास आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी मुमुक्षुत्व बघितलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या 6 वर्षाच्या गोपालला गोपाल गुरु बनवलं. या कुलीना ग्राम वासीनं सांगितलं की तुम्ही सेवा करा आणि नाम घ्या. आणि हे व्यक्ती जरी दोन्ही घेत होते, पण आतमधली भावना काय? आतमधली भावना आहे सेवा नाही करायची आहे, मला भोग करायचा आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. काही दिवसांपूर्वी आपण बाळ गोपाळ समितीच्या मुलांसाठी कार्यक्रम करत होतो श्रील प्रभुपादांबद्दल. तेव्हा श्रील प्रभुपादांबद्दल मला काहीतरी चर्चा करायची आहे. श्रील प्रभुपादांना त्यांच्या गुरु महाराजांनी आज्ञा दिली. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती हे 31 डिसेंबर 1936 या दिवशी या जगातून निघून गेले. आणि 15 एक दिवसाआधी त्या महिन्यामध्ये श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरु महाराजांना पत्र लिहिलं होतं की तुमची माझ्यासाठी आज्ञा काय. आणि 10-15 दिवसाआधी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतीने त्याचं उत्तर दिलं होतं. तर त्या उत्तरामध्ये दिलं की तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये पुस्तकांचं प्रकाशन करा, आणि हे जर केलं तर तुमचंही भलं होईल आणि या जगाचं पण भलं होईल. असे वाक्य भक्ती सिद्धांत सरस्वतीने वापरले होते. आणि श्रील प्रभुपादांनी त्या दिवशीपासून 1965 पर्यंत हे वाक्य आपल्या मनामध्ये नेहमी मनन केलं आणि त्यानुसार आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. तर मी त्या दिवशी आपल्या मुलांना विचारलं, मुलांना श्रील प्रभुपादांचे काय काय यश आहेत या जगामध्ये. तर त्यांनी काही काही मला यश सांगितले, ते मी तुमच्या समोर मांडतो. हे सगळे माझं नाहीये, हे सगळं आपल्या मुलांनी जे यश दिलंय, जे काही मला सांगितलं त्या दिवशी, ते मी तुमच्या समोर मांडतो. तर आपल्या बारामतीतल्या मुलांनी मला खूप छान माहिती दिली आणि सांगितलं की श्रील प्रभुपादांनी काय काय केलंय माहितीये. पुस्तकांचं प्रकाशन केलंय व किती वाटप केलंय, किती 55 crore बुक्स, 55 कोटी पुस्तकं आजपर्यंत श्रील प्रभुपादांच्या पुस्तक प्रकाशनाच्या विभागाने बीबीटीने केले. मग मुलांनी मला सांगितलं की मंदिरे, किती मोठी मोठी मंदिरे उभारली आहेत. श्रील प्रभुपादांनी 5,000 5,500 शिष्य स्वीकारले. श्रील प्रभुपादांनी गोरक्षा स्थापित केली, कृषी क्षेत्र स्थापित केले, प्रसाद वितरण, मोफत प्रसाद वितरण स्थापित केलं, समाजातील श्रेष्ठ जनांसोबत भेटी व त्यांना मार्गदर्शन दिले. कोणी सायंटिस्ट असतील, कोणी मोठे पुढारी असतील, इत्यादी इत्यादी. त्यांनी स्वतःच्या इस्कॉन या जागतिक संस्थेचे व्यवस्थापन सांभाळले स्वतः.
गुरुकुल शिक्षण पद्धतीची स्थापना केली. उद्या अमल गौरांग प्रभू या विषयावर बोलणार आहेत. वर्णाश्रम जीवन पद्धतीची स्थापना केली आणि अशा प्रकारे अनेक अजून पण त्यांनी उत्तर दिले. मग मी या मुलांना विचारलं, याच्यातून या सर्व गोष्टीतून त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना काय सांगितलंय? तर मला म्हणाले की श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती यांनी श्रील प्रभुपादांना केवळ एकच आज्ञा दिली होती, ती म्हणजे पुस्तक प्रकाशन व वाटप. आता गमतीची गोष्ट आहे, जर गुरु महाराजांनी शिष्याला सांगितलंय पुस्तक प्रकाशन करायचंय आणि वाटप करायचंय, त्या गोष्टीला करता करता श्रील प्रभुपादांनी मंदिरं पण उभारली, शिष्य पण स्वीकारले, गोरक्षा पण केली, कृषी क्षेत्र पण केलं, प्रसाद वितरण केलं, गुरुकुल शिक्षण पद्धती पण केली, वर्णाश्रम जीवन पद्धती पण केली. का? असं तर नाही ना की हा श्रील प्रभुपादांचा अट्टहास आहे? असं तर नाही ना की श्रील प्रभुपादांना हे वाटत होतं? नाही. जर तसं असतं तर जीवनाच्या शेवटच्या क्षणी आपण इथे श्रील प्रभुपादांचं दिव्य शरीर बघू शकतो आणि श्रील प्रभुपाद जे इतर वेळेस इतके आकर्षक दिसायचे, पण हे नोव्हेंबर 1977 ची गोष्ट आहे. 14 नोव्हेंबर 1977 श्रील प्रभुपाद संध्याकाळी 7:19, 7:20 इतक्या वाजता या जगातून आपल्याला सोडून गेले. पण त्या आधी 10-15 दिवस त्यांनी खाणं पिणं सोडलं होतं. पण शेवटच्या क्षणापर्यंत बघा, त्यांच्या तोंडाजवळ एक मायक्रोफोन आहे. पण त्या मायक्रोफोन मध्ये श्रील प्रभुपाद पुस्तकांचं भाषांतर करतायत. आपल्या घरी जे श्रीमद भागवत आज उपलब्ध आहे, त्या श्रीमद भागवताचा स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 13 हा शेवटचा अध्याय श्रील प्रभुपादांनी भाषांतरित केला आणि तात्पर्य दिलंय. तर ज्या प्रकारे भीष्म पितामह हे मृत्यूशय्येवर पण श्रीकृष्णांना स्मरून श्रेष्ठ प्रार्थना गातायत, तशाच प्रकारे श्रील प्रभुपाद हे एका आचार्याच्या भूमिकेत आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये पण श्रीकृष्णांना स्मरून श्रीकृष्णांच्या भागवत रूपी पुस्तकाचं भाषांतर आणि त्याला तात्पर्य करतात. तर जीवनाच्या शेवटच्या क्षणी हे 10-15 दिवस जे आहेत शेवटचे, त्यांनी शरीराची जाणीव एका अर्थाने सोडली आणि शरीरासाठी काहीच करत नाहीयेत. पण या शेवटच्या क्षणी इथे नेमलेल्या किती गोष्टी करत होते. अरे नवीन कुठलं मंदिर तुम्ही बांधताय त्याच्याबद्दल चर्चा करत होते? नाही. चला शेवटी शेवटी मला अजून काही शिष्यांना स्वीकारायचंय, अनेक शिष्य मला विनवण्या करतायत की मला तुम्ही गुरु म्हणून पाहिजे, तर त्यांना शिष्यत्व मी प्रदान करतो? नाही. नवीन काही गोरक्षेसाठी काही संकल्पना करतोय? नाही. कृषी क्षेत्र? नाही. अरे थोडं प्रसाद वितरणासाठी काहीतरी करा. अहो समाजातले कोणी मोठे श्रेष्ठ पुढारी, कोणी पंतप्रधान तुम्हाला भेटायला आलेत? नाही. त्यांच्याशी मला नाही भेटायचंय. गुरुकुलासाठी काहीतरी करायचंय? थोडं थांबा. त्यांनी केवळ एकच गोष्ट केली, ती म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी पुस्तकाचं भाषांतर करताना तात्पर्य देत आहेत. याच्यातून आपल्या लक्षात येतं की 1922 मध्ये त्यांना मिळालं होतं आज्ञा, 1936 मध्ये पुस्तक प्रकाशन आणि 1977 मध्ये गेले. तर 1922 पासून 1977 मध्ये 55 वर्ष श्रील प्रभुपाद या जगामध्ये केवळ एकाच भावनेवर मनन करतायत. गुरु महाराजांनी मला पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सांगितलंय आणि ते पुस्तक प्रकाशन करण्यासाठी मला मंदिरं लागतील का? होय. भारतामध्ये तरी साधू संतांना काही प्रमाणात आदर आहे आणि एका झाडाखाली जर कोणी साधू बसले असतील तर कोणीतरी जाऊन त्यांना भाकरी देईल, कोणीतरी त्यांना जाऊन काही दूध देईल आणि सांगेल, अहो साधू महाराज थोडं प्रसाद घ्या. पण अमेरिकेमध्ये जर प्रचार करायचा आणि त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही पूर्ण विश्वात प्रचार करायचा, केवळ भारतात नाही करायचंय. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही एका झाडाखाली बसून जर काही भजन कीर्तन केलं तर तुम्हाला भिकारी समजतील आणि तुम्हाला तिथून हाकलून देतील. म्हणून जर त्यांना पुस्तक वाटप करायचं असेल तर एका छान एक वातावरण निर्मिती करण्याची गरज होती आणि समाजामध्ये त्यांना एक भिकारी न समजता त्यांना एक ज्ञानी साक्षात्कारी व्यक्ती समजण्यासाठी एका संस्थेचे संस्थापक आचार्य बनणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या दृष्टीने काय फेवरेबल आहे, काय त्यांना मदत करेल या उद्देशाने त्यांनी मंदिरे उभारली. मंदिरे उभारण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे, पुस्तक प्रकाशनासाठी मदत करण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे, नाहीतरी एकटे पुस्तक करतील. दिल्लीमध्ये अनेक वर्ष त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना लक्षात आलं
की पुस्तक प्रकाशन हे खूप मोठं काम आहे, त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं ते काम नाही, म्हणून त्यांनी शिष्यांना पण स्वीकारलं. शिष्यांना स्वीकारलं म्हणजे त्यांची पापे स्वीकारली. आणि पाश्चात्य देशांमध्ये गो हत्या केलेली पण शिष्य होती, पण त्यांनी श्रील प्रभुपादांना जेव्हा स्वीकारलं तेव्हा श्रील प्रभुपादांनी अनेक अनेक पाश्चात्य शिष्यांचे गो हत्येचे पण पाप स्वीकारून त्यांना नष्ट केलंय आणि त्यांना शुद्ध भक्त बनवलंय. विचार करा, ती किती मोठी रिस्क आहे, तो किती मोठा धोका आहे. पण नाही, जर गुरु महाराजांच्या पुस्तक प्रकाशनाची आज्ञा पालन करायची असेल तर मला शिष्यांना स्वीकारणं गरजेचं आहे. बरं, त्या पुस्तकामध्ये मी लिहीन की श्रीकृष्णांना गायी खूप प्रिय आहेत. मग लोक मला विचारतील, अहो पण तुम्हाला तर काही गोरक्षा दिसत नाही तुमच्या या संस्थेमध्ये. गोरक्षा स्थापित केली. मी साध्य राहणीमान आणि उच्च विचार या तत्वांवर माझी पुस्तकं स्थापित केली आहेत. तर लोक म्हणतील, साधं राहणीमान दिसत नाहीये तुमच्या मंदिरांमध्ये, कृषी क्षेत्र महत्वाचं आहे. तुम्ही प्रसाद प्रसाद प्रसाद, श्री चैतन्य चरितामृतामध्ये प्रसाद वितरणाच्या एवढ्या कथा आहेत, तुम्ही काही प्रसाद वितरत नाही का? प्रसाद वितरण करायची गरज आहे. श्रेष्ठ जनांना जर आपण संवाद नाही साधला, त्यांना मार्गदर्शन नाही केलं, तर लोकांना एका मास स्केलवर कदाचित हे स्वीकार होणार नाही, जागतिक स्तरावर कदाचित हे स्वीकार होणार नाही. बरं, एवढं सगळं करून एक संस्था स्थापित केली खरी, पण त्याचं जर व्यवस्थापन नीट नाही केलं तर जेव्हा श्रील प्रभुपाद या जगातून जातील तेव्हा सगळं कोळमडेल, सगळं काही नष्ट होईल. तर तेही बरोबर नाही. म्हणजे व्यवस्थापन कसं करायचंय की श्रील प्रभुपाद या जगातून निघून गेल्यानंतर पण त्याचं व्यवस्थापन छान व्हायला पाहिजे. गुरुकुल शिक्षण पद्धती महत्वाची आहे का? मेहनत करून या सर्व भक्तांना मी गोळा केलंय, पण या सर्व भक्तांना गोळा करता करता भरपूर कष्ट झालेत. पण या सर्व भक्तांची जी मुलं आहेत त्यांचं सौभाग्य आहे की त्यांनी वैष्णवांच्या घरी जन्म घेतलाय. या मुलांना जर आपण योग्य प्रशिक्षण नाही दिलं, या मुलांचा जर आपण योग्य सांभाळ नाही केला, मग आपण कोणाला दोष देणार? आपण, तुम्ही आणि आम्ही जे आज हा कार्यक्रम ऐकतोय, आपण कदाचित वय वर्ष 25, वय वर्ष 30, वय वर्ष 40 असताना आपण भक्तीमध्ये प्रवेश केला. आणि अनेक वेळा आपल्याला मनात हा विचार आला असेल, अरे लहानपणी जर मी भक्त असतो तर किती छान झालं असतं. तर आपल्या सर्वांची जी मुलं आहेत त्यांचं ते सौभाग्य आहे. पण त्यांना जर आपण वैदिक संस्कृती नाही दिली गुरुकुलाद्वारे, तर मग आपली जी परिस्थिती आणि त्यांची जी परिस्थिती होईल, जेव्हा ते 25चे होतील, जेव्हा ते 30चे होतील, त्याच्यामध्ये काय अंतर आहे? आणि त्यासाठी दोषी कोण? त्यासाठी त्याचा भार कोणावर? आपल्यावर. म्हणून श्रील प्रभुपादांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीची पण स्थापना केली, वर्णाश्रम जीवन पद्धतीची पण स्थापना केली, की आपल्या स्वभावानुसार आपण आपला व्यवसाय निवडायला पाहिजे, आपल्या स्वभावानुसार आपण आपली सेवा निवडायला पाहिजे. त्यामध्ये मग आपण संतुष्ट राहतो आणि आपण परमेश्वरला पण प्रसन्न करतो. सांगायचं तात्पर्य हे काय? श्रील प्रभुपादांनी 108 हून अधिक मंदिरे उभारली, पण त्याचं ध्येय काय होतं? पुस्तक प्रकाशन. त्यांनी 5,500 शिष्य स्वीकारले, पण त्याचं ध्येय काय होतं? पुस्तक प्रकाशन. त्यांनी गोरक्षा स्थापित केली, पण त्याचं ध्येय काय होतं? पुस्तक प्रकाशन. कृषी क्षेत्र स्थापित केले, पण त्याचं ध्येय काय होतं? पुस्तक प्रकाशन. कारण प्रसाद वितरण, मार्गदर्शन, व्यवस्थापन, गुरुकुल, वर्णाश्रम हे सगळं करता करता श्रील प्रभुपाद गुरु महाराजांची आज्ञा विसरले नाही. आणि याचा पुरावा काय की शेवटच्या क्षणी त्यांनी सर्व काही सोडून गुरु आज्ञा पालनामध्ये ते स्थित झाले. त्यामुळे दोन प्रकारचे व्यक्ती आपल्या समोर आहेत. एक आहेत रामदास विश्वास आणि एक आहेत श्रील प्रभुपाद. रामदास विश्वास कोण आहेत? बाह्य कृती त्याच केल्या ज्या जगाला अपेक्षित होत्या. बाह्य कृती काय काय केल्या? त्यांनी भरपूर रघुनाथ भट गोस्वामींची बॅग, झोळी त्यांनी वाहिली. रघुनाथ भट गोस्वामींचे चरण सेवा केली त्यांनी. आणि त्यांनी नेहमी निरंतर हरिनाम घेतलं. आणि श्रील प्रभुपादांनी बाह्य कृती त्या सर्व केल्या ज्या अनअपेक्षित होत्या. गुरु आज्ञा पालनामध्ये मंदिरं बांधणं हे अनपेक्षित होतं. गुरु आज्ञा पालनामध्ये कृषी क्षेत्र, गुरुकुल स्थापित करणं हे अनपेक्षित होतं. पण रामदास विश्वासांची आंतरिक चेतना ही सेवेची नसून भोग वृत्तीची होती. बाह्य तर सर्व काही करतायत, पण आतमध्ये चेतना आहे भोग वृत्तीची. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दुर्लक्ष केलं. आणि श्रील प्रभुपाद आंतरिक चेतना ही पूर्णपणे श्री गुरूंच्या सेवेची होती. भरपूर समृद्धी असूनही लेश मात्र ही भोगवृत्तीचा अभाव होता. याला म्हणतात प्रामाणिकता. म्हणून गुरु आज्ञा पालन हा जो विषय
हा एकदम गहन विषय. कोण गुरु आज्ञा पालन करतंय आणि कोण गुरु आज्ञा पालन नाही करत आहे, हे आपण सहजासहजी समजणं हा धोक्याचा विषय. ऍक्च्युली याच्यामध्ये आपण कधीही पडू नये, कारण कोणाची आंतरिक चेतना काय आहे ते आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून जो कोणी वैष्णव परमेश्वराच्या सेवेत रत आहे, श्रील प्रभुपादांच्या मिशनमध्ये, श्रील प्रभुपादांच्या संस्थेमध्ये सेवा करतोय, त्याच्यावर डोळा ठेवणे हे आपल्या डोळ्यांसाठी घातक आहे. कधी कोणी असतील जे बाह्य रूपाने सर्व काही करतायत, पण आतमध्ये त्यांची भावना आहे, मी सेवा करणार आणि लोकांना दाखवणार की मी किती मोठा सेवक आहे, आणि लोकांना मोठा सेवक दाखवून मी या मंदिराचा बॉस बनणार. आणि अशा प्रकारे जरी यांनी बाह्य कृती सर्व काही केल्या तरी रामदास विश्वासाला श्री चैतन्य महाप्रभूंनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तशाच प्रकारे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा अशा भक्तांना पूर्णपणे दुर्लक्ष करणार, कारण त्यांची आंतरिक चेतना ही दास दासानुदास वृत्तीची नाहीये, त्यांची बॉस बासानुबॉस वृत्तीची. आणि त्या उलट कधी कोणी आपण बघू जे जे काही गरजेचं आहे ते करत असतील. एकच गोष्ट आहे पुस्तक वितरण, पण त्याच्यासाठी 1000 गोष्टी श्रील प्रभुपादांनी केल्या. तशाच प्रकारे श्रील प्रभुपादांना खुश करणं हा एकमेव ध्येय आहे आपला. पण श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी कदाचित आपल्याला गुरुकुल सुरू करायला लागेल. श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला गोशाळा सुरू करायला लागेल. श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी एक मोठं मंदिर बांधायला लागेल. श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी डिसेंबरची बुक मॅरेथॉन मध्ये लक्ष घालावं लागेल. श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी भक्तांना, येणाऱ्या भक्तांना चांगला प्रसाद खाऊ घालायला लागेल. श्रील प्रभुपादांना प्रसन्न करण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी चांगलं वातावरण मंदिरामध्ये निर्मिती करायला लागेल. श्रील प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्णांना ताजे ताजे फूल मिळावेत याच्यासाठी आपल्याला योजना करावी लागेल. आणि श्रील प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपली जन्माष्टमी कशी झाली याच्यावर एक लेख पण द्यायला लागेल. आणि या सर्व कृती कदाचित आपल्या श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये लेखी स्वरूपात कुठे नसतील, पण जर कोणी भक्त ह्या सेवा करत असतील आणि मनामध्ये ही भावना असेल, श्रील प्रभुपाद प्रसिद्ध होऊ दे, श्रील प्रभुपादांचं नाव प्रसिद्ध होऊ दे, तर ते श्रील प्रभुपादांच्या मार्गाचं अनुगमन करतायत आणि श्री श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांना प्रसन्न करतात. म्हणून आपण पुजारी असू दे, की आपण आचारी असू दे, की आपण सेवक असू दे, की आपण पुढारी असू दे, पण आंतरिक चेतना आपण ही नेहमी शुद्ध ठेवायला पाहिजे. मी जे काही करतोय ते नेहमी श्रील प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी, गुरु आज्ञा पालनासाठी. जिथे कुठे हात टाकायला लागला तिथे मी हात टाकायला अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तशा प्रकारे आपण या 2 गोष्टींवरून समजू शकतो, केवळ बाह्यकृती नाही करायची, तर आंतरिक सेवा भावना ठेवायची. एकदा मंदिरामध्ये एका प्रवचनानंतर एका भक्ताने परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना एक प्रश्न विचारला. म्हणाले, आपलं जे मंदिर आहे चौपाटीला, त्या मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर. जुहूला श्रील प्रभुपादांनी एक मंदिर बांधलंय, त्या मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा रास बिहारी मंदिर. मुंबईमध्ये मीरा रोड नावाचं एक स्थान आहे, तिथे पण एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे श्री श्री राधा गिरीधारी मंदिर. खारघर नावाचं नवी मुंबईमध्ये एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे श्री श्री राधा मदन मोहन मंदिर. पुण्याला कॅम्पमध्ये जे मंदिर आहे त्याचं नाव आहे श्री श्री राधा कुंज बिहारी मंदिर. NVCC ला जे मंदिर आहे त्याचं नाव आहे श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिर. गोवर्धन इको विलेजला जे मंदिर आहे तिथे नाव आहे श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर. अशा प्रकारे अनेक अनेक मंदिर आहेत. मग त्यांचा प्रश्न होता, या सगळ्या मंदिरांमध्ये श्रीकृष्णांचं नाव नेहमी बदलतंय महाराज. कधी गोपीनाथ, कधी गिरीधारी, कधी रासबिहारी, कधी वृंदावन चंद्र, कधी वृंदावन बिहारी. पण राधाराणींचं नाव बदलत नाहीये. राधा गोपीनाथ, राधा रासबिहारी, राधा वृंदावन चंद्र. असं का? तेव्हा राधानाथ महाराजांनी खूप छान उत्तर दिलं. म्हणाले, श्रीकृष्ण हे सेवा स्वीकारतात, म्हणून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या भावनेने सेवा स्वीकारतात. रास बिहारी आहेत ते रास लीलेतल्या सेवा स्वीकारतात. गोपीनाथ आहेत त्या गोपिकांच्या सेवा स्वीकारतात. गिरीधारी आहेत ते गोवर्धन पर्वताला धारण करून सेवा स्वीकारतायत. वृंदावन चंद्र आहेत ते संपूर्ण वृंदावनातले दैदिप्यमान चंद्र आहेत. पण म्हणतात श्रीमती राधाराणींचा सेवा भावनेचा मूड कधी चेंज होत नाही. ते नेहमी एकाग्र चित्ताने एकनिष्ठ होऊन
सतत श्री कृष्णांची सेवा करत असतात, अर्थात त्यांचा सेवाभाव कधी बदलत नाहीत. म्हणून श्रीमती राधाराणींचं नाव कधी बदलत नाही, पण श्रीकृष्णांचं नाव नेहमी बदलतं. अशा प्रकारे जर आपण पण श्रील प्रभुपादांना, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांना जर ही विनंती केली, आम्हाला नेहमी सेवा वृत्ती द्या, सेवा नका देऊ. सेवा देऊन जर सेवा वृत्ती तुम्ही नाही दिली तर आम्ही सेवा करून बॉस बनण्याचा प्रयत्न करू. पण हे श्रीकृष्ण तुम्ही सेवा वृत्ती द्या. सेवा वृत्ती दिल्यावर आम्ही बरोबर इकडून तिकडून कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुठली ना कुठली सेवा शोधून काढू आणि कृतज्ञतेने आदरपूर्वक ती सेवा करू. अशा प्रकारे सेवा वृत्तीला खूप महत्व आहे. म्हणून सेवा म्हणजे नक्की काय? तर आपण जी कृती करतो त्याच्यामध्ये जेव्हा योग्य चेतनेची जेव्हा जोड होते तेव्हा त्याला म्हणतात सेवा. आणि जर सेवेमधून आपण चेतना वजा केली तर मग जे उरतं त्याला म्हणतात कर्म. म्हणून आपण सर्वांनी या स्लाइडला खूप लक्षपूर्वक बघायला पाहिजे. आणि आपण ज्या काही सेवा करतोय त्याच्यामध्ये जर योग्य चेतना नसेल, जर सेवा करता करता आपण इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करतोय आणि यांनी ही चूक केली आणि त्यांच्यामध्ये ते दोष आहेत आणि यांच्यामध्ये हा दुर्गुण आहे, याच्यावर जर मनन करतोय, ती सेवा साधारण कर्मामध्ये परिवर्तित होते. आणि कर्म करून काय फळ मिळतात आपल्याला? कर्म करून आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. संपूर्ण जग कर्मचक्रामध्ये फसलंय, कधी चांगले कर्म कधी वाईट कर्म, आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम. पण आपण सेवा करून या जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जाऊ शकतो. 14व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 26 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, माम च यो अव्यभिचारेण भक्ती योगेन य सेवते सगुणान समतीत्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. श्रीकृष्ण म्हणतात, जो माझी निरंतर शुद्ध भावनेने सेवा करतो अव्यभिचारेण, व्यभिचार नाही करत सेवेमध्ये, नेहमी चांगली प्रामाणिक सेवा करतो, तो म्हणतात तो मला प्राप्त करतो. म्हणून सेवा ही केवळ हातानी नाही होत, सेवा ही केवळ डोळ्यांनी नाही होत, सेवा ही केवळ जिभेनी नाही होत. खरोखर आपली आंतरिक चेतना तशीच पाहिजे, नाहीतर ते साधारण कर्म म्हणून बघितलं जातं. आपण सेवेचे 3 प्रकार बघत होतो. पहिला आपण बघितलं की निषेध आहे त्याच्यावर. दुसरं आपण बघितलं भगवंत यांची सेवा करत असणाऱ्या शुद्ध भक्तांप्रती सेवा, म्हणजे श्रील प्रभुपादांचं आपण बघितलं की ते भक्ती सिद्धांत सरस्वतींची सेवा करतायत आणि तुम्ही आणि आम्ही आपण श्रील प्रभुपादांची सेवा श्रील प्रभुपादांच्या मिशनमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये करतो. आता तिसरा सेवेचा प्रकार, भगवंत यांची सेवा करत असणाऱ्या शुद्ध भक्तांप्रती सेवा करत असणाऱ्या भक्तांची सेवा. तर एक झाली भगवंतांची सेवा, दुसरी आहे भगवंतांच्या दासांची सेवा, आणि तिसरी आहे भगवंतांच्या दासांच्या दासांची सेवा. तर ही जेवढी कठीण वाटते तेवढी ती आपल्याला जास्ती फायदेशीर ठरते. तर स्कंद क्रमांक 7 अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 42 तात्पर्य आपण दाखवलं होतं, पण ते संपूर्ण तात्पर्य मी तुम्हाला स्क्रीनवर नाही दाखवलं. तुम्ही स्वतःच्या घरी जो भागवत आहे त्याच्यातून शोधून काढा आणि तो पूर्ण तात्पर्य वाचा. आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की गुरु शिष्य परंपरेमध्ये जितके आपण दासांच्या दासांची सेवा करू तितके आपल्याला जास्ती फळ मिळतील, असं श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं. तर श्रील प्रभुपाद आपल्याला हे सांगतात आणि त्याची आपण पुष्टी एका कथेद्वारे करू शकतो. तर श्रीपाद रामानुजाचार्य एकदा श्रीरंगमवरून तिरुपतीसाठी निघाले आणि त्यांच्यासोबत 50 भक्त असतील. ते एका गावाहून दुसऱ्या गावी, मग तिथे कोणी शिष्य असेल त्यांच्या घरी थांबायचे, मग पुढे जायचे. अशा प्रकारे तिरुपती जवळ एका गावामध्ये एक यज्ञेश नावाचे एक त्यांचे गृहस्थ शिष्य राहायचे. आणि हे यज्ञेश नावाचे जे गृहस्थ शिष्य ते खूप श्रीमंत होते, वैश्य होते, व्यापारी होते. तर श्रील रामानुजाचार्यांनी विचार केला की यांच्याकडे थोडं धन पण आहे सेवा करण्यासाठी आणि चांगले शिष्य आहेत. तर त्यांनी विचार केला, उद्या मी ज्या त्या गावी जाणार आहे तिथे यज्ञेशच्या घरी मी राहतो. आणि पूर्व कल्पना पूर्व सूचना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या 2 ब्रह्मचारी शिष्यांना पुढे पाठवलं. त्यांना सांगितलं, त्यांना जाऊन सांगा गुरु महाराज येत आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही नियोजन करू शकता. हे 2 शिष्य गेले, त्यांनी सांगितलं, आणि त्या यज्ञेशनी या पूर्ण ग्रुपसाठी खूप छान नियोजन केलं. दुसऱ्या दिवशी गुरु महाराज आले तर गावापर्यंत, गावाच्या बाहेर पोहोचले. यज्ञेशनी अनेक ब्राह्मणांना घेऊन छान
अरेंजमेंट केली होती आणि गावाबाहेर आपल्या गुरु महाराजांच्या स्वागतासाठी उभे होते. रामानुजाचार्य जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा रामानुजाचार्यांनी थोडं बघितलं तर ते काल त्यांनी ज्या 2 ब्रह्मचार्यांना शिष्यांना पाठवलं होतं ते तिथे दिसले नाही त्यांना. तर रामानुजाचार्यांनी तिसऱ्याला पाठवलं आणि म्हणाले, ते दोघं कुठे आहेत बघा तुम्ही. तर ते दोघांना घेऊन आले. रामानुजाचार्यांनी गावामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी या 2 जणांना विचारलं, काल मी तुम्हाला संदेश घेऊन पाठवला आणि तो संदेश जेव्हा तुम्ही यज्ञेशला दिला तेव्हा यज्ञेशनी काय केलं? ते म्हणाले, यज्ञेश खूप खुश झाले. यज्ञेश म्हणाले, जय जय जय, गुरु महाराज माझ्या घरी येत आहेत, याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ गोष्ट काय, माझं सौभाग्य झालं. आणि त्यांनी एवढी मोठी तयारी केली, बघा गुरु महाराज तुमच्या स्वागतासाठी काय काय केलं. ते म्हणाले, मला एक सांगा, पण तुम्ही दोघं इथे का नव्हते? तर ते शांत बसले. मग त्यांनी विचारलं, सांगा मला. ते म्हणाले, नाही, त्यांनी तुमच्या आगमनाची बातमी इतक्या आतुरतेने स्वीकारली आणि इतक्या आनंदाने स्वीकारली की ते पूर्ण भावविभोर झाले. आणि त्यांनी आम्हाला विचारलंच नाही की आम्हाला राहण्याची काही सोय आहे का म्हणून. आणि म्हणून आमची काही सोय न करता मग आम्ही तिथून निघून गेलो आणि हे तुमच्यासाठी स्वागत आतिथ्य करण्यामध्ये इतके रममाण झाले की आम्हाला विसरले. रामानुजाचार्यांनी थोडे पुढे गेले. ते यज्ञेश एवढी सगळी तयारी करून उभे होते. रामानुजाचार्य त्यांना म्हणाले की मी तुझ्या घरी या ट्रिपमध्ये नाही येऊ शकत, या प्रवासात नाही येऊ शकत, कदाचित पुढच्या वेळेस तुझ्या घरी येईन. कारण मी ज्या 2 शिष्यांना तुझ्या घरी पाठवलं होतं त्या 2 शिष्यांना तू नीट आदर नाही केलास. तू गुरूंचा आदर केलास पण गुरूंच्या प्रतिनिधींचा आदर नाही केलास. म्हणून अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की माझं गुरु महाराजांवर प्रेम आहे, पण त्या गुरु महाराजांवर जर प्रेम असेल तर त्या गुरु महाराजांच्या आज्ञा पालन करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आज्ञा पालन करणं म्हणजे त्यांच्या विचारांनुसार जगणं. म्हणून श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतायत, श्रील प्रभुपादांच्या शेवटच्या काळामध्ये एका त्यांच्या शिष्याने श्रील प्रभुपादांना पत्र लिहिलं आणि म्हणाले, श्रील प्रभुपाद तुमची तब्येत इतकी नाजूक झाली आहे, मी श्रीकृष्णांना प्रार्थना करतोय माझी तब्येत तुम्हाला लागू दे, माझा मृत्यू होऊ दे पण तुम्ही जगू दे. अशा या श्रेष्ठ भावनेला व्यक्त करून त्यांच्या त्या शिष्यांच्या या विचारांना श्रील प्रभुपादांनी काय उत्तर दिलं माहितीये? श्रील प्रभुपादांनी लिहिलं, तुझी भावना खूप छान आहे, पण माझी तुझ्याकडून काय अपेक्षा आहे ते मी तुला सांगतो. मला तुझी तब्येत नकोय, मला लांब दिवस जगायचं नाहीये, पण म्हणाले तुझं माझ्याबद्दल किती प्रेम आहे हे तू तुझ्या गुरुबंधूंसोबत किती सहकार्याने राहतोस याच्याने जास्ती प्रदर्शित होईल. असं म्हणणं खूप सोपं आहे, गुरु महाराज माझी तब्येत तुम्हाला. पण गुरु महाराजांची तब्येत खरी कशामुळे खालावते? गुरु महाराजांची आपल्या शिष्यांमध्ये होणाऱ्या भांडणांमुळे तब्येत खालावते. गुरु महाराजांची आपल्या शिष्यांमध्ये जे सहकार्याची भावनेचा जो अभाव असतो ते बघून गुरु महाराजांची तब्येत खालावते. म्हणून श्रील प्रभुपादांनी इंग्रजीमध्ये त्या भक्ताला एक पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं, दिस इज अ व्हेरी गुड इमोशन, बट युअर लव्ह फॉर मी विल बी शोन बाय हाऊ यू कोऑपरेट विथ इच अदर. तुझं वास्तविक प्रेम तू एकमेकांशी सहकार्याने कसं वागतोस त्याच्याने दाखवेल, त्याच्याने प्रदर्शित होईल. म्हणून श्रील रामानुजाचार्य त्या यज्ञेशला म्हणाले, जर तू या 2 ब्रह्मचार्यांशी नीट वागू शकत नाहीस तर तुझा हा माझ्या प्रतीचा आदर आणि माझ्या प्रतीची ही जी उच्च भावना आहे ही सध्या मी ठेवली आहे माझ्याकडे, पण त्याला मी प्रतिसाद नाही देणार. आणि त्याच्या पुढच्या गावामध्ये वरद आचारी नावाचे गरीब एक त्यांचे शिष्य होते आणि त्यांना तर कल्पना पण नव्हती दिली. रामानुजाचार्य त्या 50 भक्तांना घेऊन यज्ञेशच्या गावाला सोडून, यज्ञेशच्या घराला सोडून वरदाचारीच्या घरी गेले. आणि वरदाचारी इतके गरीब होते, त्यांच्या घरी काही भांडी नव्हती, त्यांच्या घरी काही सामान नव्हतं. आणि रामानुजाचार्य अचानक पोहोचले तेव्हा आपल्या पत्नींना म्हणतात, अगं बघ काहीतरी काहीतरी करायचं, गुरु महाराज आले. पण रामानुजाचार्य म्हणाले, काही घाई नाहीये, तुम्ही आरामात करा. आणि वरदाचारी यांच्या घरी रामानुजाचार्यांना स्वीकारण्यावर काय कथा झाली ती जर तुम्ही मला पुढे कधीही आठवण करून दिली तर ती कथा मी तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगेन. ती पण एक खूप सुंदर कथा आहे गुरुनिष्ठेची. पण आजच्या या कथेमध्ये आपला फोकस होता की यज्ञेशच्या घराला त्यांनी टाळलं. म्हणून भगवंतांची डायरेक्ट सेवा ही आपण पहिलेच बघितली निषेध आहे. मग भगवंतांच्या प्रती जे शुद्ध भक्त आहेत, जी सेवा करत त्यांची सेवा आपण बघितली. आणि त्या सेवेला श्रील रूप गोस्वामी उपदेशामृताच्या त्या 8व्या श्लोकामध्ये म्हणतात, इति उपदेश सारम.
तिष्ठन व्रजे तद अनुरागी जनानुगामी. व्रजे तिष्ठन, व्रजाच्या भावनेमध्ये, वृंदावनाच्या भावनेमध्ये, राधाकृष्णांच्या सेवेच्या भावनेमध्ये जे राहत आहे, तद अनुरागी, आणि त्यांच्या प्रती ज्यांना प्रेम आहे, राधाकृष्णांप्रती ज्यांना प्रेम आहे, तद जन अनुगामी, त्यांच्या चरणचिन्हांवर चालायचंय. मग त्याच्या नंतरचा अजून एक स्तर आपण जो बघितला तो 7व्या स्कंदाच्या 9व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 42 मध्ये होता, की केवळ दासानुदास नाही तर दास दास दासानुदास. तशा प्रकारे अनेक वेळा आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे. इंग्लिशमध्ये मी त्याला म्हणेन इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट आणि एक असे पर्सनल कमिटमेंट. त्याला मी मराठीत भाषांतरित करायचा प्रयत्न करतो. एक आहे संस्थेमध्ये राहायचंय मला, त्याच्यामुळे काहीतरी मला निष्ठा दाखवायला लागेल संस्थेप्रती. जसं समाजामध्ये कधी कधी कोणाच्या तरी घरी काही पूजा असते किंवा काही लग्न समारंभ असतात, तिथे जावं लागतं. अनेकांकडून मी ऐकलंय, प्रभूजी त्या कार्यक्रमाला जावं लागेल. म्हणजे जावं लागेल का म्हणताय? ऍक्च्युली त्यांना पण आम्ही आवडत नाही आणि आम्हाला पण ते लोक आवडत नाहीत. पण काय आहे, समाजामध्ये राहण्यासाठी तोंड दाखवायला लागतं. मग तिथे आपला नंबर लावायला लागतो. तर अमुक अमुक लग्नाला जावं लागतं. जायचं, थोडं 10-15 मिनिटं थांबायचं, नवरा नवरीला भेटायचं, नंबर लावायचा आणि निघून यायचं. तिथे थांबून काही मुख्य काम नाहीये. तशाच प्रकारे कधी कधी इस्कॉनमध्ये पण केवळ नंबर लावण्यासाठी आपण सत्संग कार्यक्रमामध्ये येऊ शकतो. तोंड दाखवूया, आलो होतो सत्संग कार्यक्रमाला. किंवा आपल्याला कुठली काही सेवा असेल तर 10 मिनिटासाठी यायचं, सेवा करायची, 10 लोकांना सांगायचं आलो होतो आलो होतो आलो होतो, आणि तो असं कुठेतरी एक बाजूला एक दरवाजा असतो, त्या दरवाजातून निघून जायचं आणि लोकांना कळत पण नाही की तुम्ही कधी निघून गेले. त्याला मी म्हणतोय इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट. जसं समाजामध्ये टिकण्यासाठी एक थोडं काहीतरी करावं लागतं, तसं इस्कॉन मध्ये राहण्यासाठी थोडं काहीतरी नावासाठी तरी करायला लागेल. की पर्सनल कमिटमेंट ही माझी वैयक्तिक श्रील प्रभुपादांप्रती माझी कमिटमेंट आहे, की नाही मी जप करणार याला सांगण्यासाठी, त्याला सांगण्यासाठी, याला दाखवण्यासाठी नाही. माझी ही श्रील प्रभुपादांच्या आज्ञा पालन. श्रील प्रभुपादांनी सांगितलं ना 16 माळा, मी 16 माळा करणार. श्रील प्रभुपादांनी असं सांगितलं का, श्री चैतन्य महाप्रभू ज्या प्रकारे अश्रू ढाळत ढाळत हरिनाम करायचे तसं हरिनाम करायचं नाही सांगितलंय. म्हणून माझा जो काही हरिनाम शक्य आहे तो मी हरिनाम करणार, पण 16 माळा श्रील प्रभुपादांचा आज्ञा पालन करण्यासाठी करणार. श्रील प्रभुपादांनी सांगितलं का, की प्रत्येक भागवतातला श्लोक तोंडपाठ पाहिजे? नाही. पण श्रील प्रभुपादांनी सांगितलं माझ्या शिष्यांनी माझ्या पुस्तकांचं अध्ययन करायला पाहिजे. श्रील प्रभुपादांनी सांगितलंय म्हणून मला त्या पुस्तकामध्ये अजिबात रुची नाही. मला त्या अक्षर कधी कधी कळतही नाही. संस्कृत भाषा अतिशय क्लिष्ट आहे, पण श्रील प्रभुपादांनी सांगितलंय म्हणून मी करणार. तर जेव्हा आपण संस्थेप्रती एक आपली कमिटमेंट सोडून एक पर्सनल कमिटमेंटच्या लेवलवर, आपली साधना ही पर्सनल कमिटमेंट, आपले एकमेकांशी संबंध हे पर्सनल कमिटमेंट आहे. मला चांगलं वागायला लागेल, मला सहकार्य करायला लागेल, मला स्वतःचं शुद्धीकरण करायला लागेल, मला पुस्तकांचं वाचन करायला लागेल, मला कुठे ना कुठे छोटी ना मोठी कुठेतरी सेवा शोधून करायला लागेल. नाही तर करणार काय आपण? इस्कॉन मध्ये आल्यावर करणार काय आपण? इस्कॉन मध्ये आल्यावर जर आपण सेवा नाही केल्या, जे सेवा करतायत त्यांच्यामध्ये आपण दोष शोधणार. ती सेवा मोफत उपलब्ध आहे. त्यांनी ही सेवा केली त्याच्यामध्ये हे चुकलं, त्यांनी ही सेवा केली त्याच्यामध्ये ते चुकलं. अशा प्रकारे ही जी मोफत सेवा आहे ही नाही करायची आपल्याला. आपल्याला ती सेवा करायची आहे ज्या सेवेने आपली प्रगती होईल. दुसऱ्यांमध्ये दोष बघण्याची सेवा ही आपण अजिबात करू नये, आणि जे लोक करतायत त्यांच्यापासून आपण 100 किलोमीटर दूर राहायला पाहिजे. म्हणून भगवंतांप्रती सेवा करणं हे आपल्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये शक्य नाहीये. तुमच्यामधून जे कोणी शुद्ध भक्त आहेत ते नक्कीच गोलोक वृंदावनात जाऊन करू शकतात, प्रयत्न करू शकतात, पण आपल्या आचार्याने आपल्याला सांगितलंय ते करणं गरजेचं नाहीये. तुळशी देवींना प्रार्थना करा, सेवा अधिकार दिये करो निज दासी. दुसरा आपल्याला मार्ग दिलाय, तद व्रजे तिष्ठन तद अनुरागी जनानुगामी, की व्रजामध्ये जे आहेत त्यांचं आपण अनुगमन करूया. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सांगितलंय की श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये जे शुद्ध भक्त व्यस्त आहेत त्यांना प्रसन्न करण्यामध्ये जे व्यक्ती व्यस्त आहेत त्यांना जर आपण मदत करू शकलो तर दास दास दासानुदास भावनेमध्ये
आपण श्रील प्रभुपाद, श्री श्री राधाकृष्ण, श्री नित्यानंद प्रभू, श्री चैतन्य महाप्रभू, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांना नक्कीच प्रसन्न करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण एका त्याच्या खालच्या किंवा त्याच्या खालच्या स्तरावर आपल्या सेवे भावनेचं संगोपन करू शकतो. असं बोलून मी माझं बोलणं इथे थांबवतो. तर तुमच्यामधून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी तुम्हाला संधी उपलब्ध करून देतोय. तर तुमच्यामधून कोणाला जर प्रश्न विचारायचा तर विचारू शकता. नित्यसखी माताजी, तुम्ही हात वर केलाय, तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. आवाज येतोय? दंडवत प्रणाम. होय होय होय. प्रभूजी, आम्ही ज्ञानी किंवा योगी नाहीये, पण श्रील प्रभुपादांच्या या मोमेंट मध्ये वेगवेगळ्या सेवांच्या मार्फत आपण भगवंतांशी कनेक्ट होऊ शकतो. तर श्रील प्रभुपादांची ही आपल्या सर्वांवरती खूप खूप कृपा आहे. आणि आपण पण बघतो की मंदिरामध्ये देखील सर्वांना जे सेवा असतात ते सगळेजण भगवंतांच्या संतुष्टीसाठी सेवा करत असतात. पण बऱ्याच वेळा भक्तांचा असा उद्देश असतो की मला जी सेवा मिळालेली आहे ती सर्वात उत्तम व्हावी किंवा सगळ्यात सुंदर व्हावी. आणि या उद्देशाने त्या स्पिरिट मध्ये काही चुका पण होऊ शकतात. जसं मला वाटेल की भोग सेवा खूप महत्वाची आहे, मला एखादं भांड हवं असेल आणि ते भांड परत किचन सेवेला पण पाहिजे असेल, तर त्यावेळेला आपण कसं ते कुठल्या स्पिरिटने ते घ्यायला हवं. आणि जेव्हा आपण भक्तीमध्ये दृढ होत जातो तेव्हा दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात की वैयक्तिक साधना आणि सेवा. तर यामध्ये आपण कसा बॅलन्स साधायला हवा? हरी बोल. तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला तो खूप बोला. हा, आणि प्रभूजी, आपण भगवंतांप्रती सेवेचा भाव स्वीकारतो, पण भक्तांबरोबर भक्तांचे दासानुदास म्हणून जेव्हा आपण सेवांमध्ये असतो तर तेव्हा त्यावेळेला ते दृढ होणं जरा अवघड असतं. तर ते पण कसं घ्यावं? पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला तो खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की एकच भांड आहे आणि कदाचित दोन ठिकाणी त्याचा उपयोग आहे, म्हणून त्याला म्हणतात नियोजन. नियोजन म्हणजे आपण छान त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. आपण एकमेकांशी संवाद साधायला पाहिजे की हे भांड सोमवारी तुम्ही वापरा आणि मंगळवारी आम्ही वापरू. पण एकाच वेळी जर त्या भांड्यावर दोघांचे डोळे असतील तर मग ते चांगलं नाही. मग आपल्याला जर भगवंतांनी बुद्धी दिली आहे, भगवंतांनी आपल्याला वाक शक्ती दिली आहे, तर याचा वापर करायला पाहिजे. आपण बोलायला पाहिजे एकमेकांशी, आपण एकमेकांशी संवाद साधायला पाहिजे, आपण नीट व्यवस्थापन करायला पाहिजे. म्हणून श्रील प्रभुपादांना आपल्याला शुद्ध भक्ती द्यायची होती, पण शुद्ध भक्ती देण्यासाठी त्यांनी जीबीसी पण स्थापित केलं ना. इस्कॉन संस्थेमध्ये केवळ भागवतम, हरिनाम, नगर संकीर्तन स्थापित नाही केलं, तर इस्कॉन संस्थेचं व्यवस्थापन होण्यासाठी एक कमिटी पण बनवली. मग जर आपण अशा प्रकारे व्यवस्थापनाकडे आंधळा डोळा केला, आपण म्हणतो की नाही हे मीटिंग बिटिंग काय करायचे नाही, काय असं नुसतं टाइमपास नाही करायचं, सेवा करा, सेवा महत्वाची आहे. पण ती सेवा योग्य होण्यासाठी, त्या सेवेमध्ये संघर्ष न येण्यासाठी, त्या सेवेमध्ये विवाद न होण्यासाठी चांगलं व्यवस्थापन हे किती महत्वाचं आहे ते आपण श्रील प्रभुपादांकडून शिकू शकतो. म्हणून जिथे कुठे दोन विभाग एकत्र येतात तिथे जर आपण नीट मीटिंग नाही घेतली, तिथे जर आपण एकमेकांचं नाही ऐकून घेतलं, तिथे जर एकमेकांशी आपण संवाद नाही साधला तर घर्षण होणं हे स्वाभाविक आहे. म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटचे दुसऱ्या डिपार्टमेंट सोबत जिथे जिथे मीटिंग पॉइंट होतात, जिथे जिथे त्यांचा मेळावा होतो, तिथे तिथे आपण एकमेकांसोबत बसून वादविवाद न करता एकमेकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. एक आई होती, आईला एक मुलगा आणि एक मुलगी होती, आणि घरी एक संत्र होतं. तर मुलगा म्हणतो मला संत्र पाहिजे, मुलगी म्हणते मला संत्र पाहिजे, दोघंही भांडतायत. आई आली आणि आई म्हणते काय झालं? आई मला संत्र पाहिजे. मुलगी म्हणते आई मला संत्र पाहिजे, दोघंही भांडतायत. आई म्हणाली एक मिनिट थांबा, तुला कशासाठी पाहिजे संत्र? मुलगा म्हणतो मी व्यायाम करतो रोज, व्यायाम केल्यानंतर मला सांगितलं की ऑरेंज ज्यूस प्यायला पाहिजे, मला ऑरेंज ज्यूस साठी संत्र पाहिजे.
मुलीला विचारलं तुला कशासाठी पाहिजे, ते म्हणते मला केक बनवायचा आहे, त्या केक मध्ये ऑरेंज फ्लेवर द्यायचा आहे मला, तर त्याचे जे साल आहेत त्या सालातून ऑरेंज एसेन्स बनतो आणि तो मी माझ्या केक मध्ये टाकणार आहे. आई म्हणाली हीच गोष्ट जर तुम्ही एकमेकांशी बोलले असते तर काम नसतं झालं. आतमधला जो फळ आहे तो मुलाला दिला, त्याचं साल मुलीला दिलं, मुलीने केक बनवला, याने ज्यूस प्यायला, झालं काम. पण हे दोघं आई जेव्हापर्यंत नव्हती तेव्हापर्यंत एकमेकांना सांगणार नाही, अगं मला पूर्ण फळ नकोय ताई, मला आतमधलं फळ पाहिजे. ती म्हणेल अरे बाबा मला आतमधलं फळ नकोय, मला साल पाहिजे. पण हे दोघं काय करणार, एकमेकांशी भांडणार. तर आईशिवाय त्या बहिणीनी आणि त्या भावानी एकमेकांशी बोलायला पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळेस आईला विचारायला लागेल तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. आमच्या मंदिरामध्ये एक गाडी आहे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. तर एकदा पुस्तक वितरण करण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलं की मला गाडी पाहिजे सकाळी 6 वाजता. आणि आमचं जे किचन डिपार्टमेंट आहे, किचन डिपार्टमेंट सांगितलं मला गाडी पाहिजे सकाळी 6 वाजता. हे दोघं भांडत होते. एक आमचे वरिष्ठ भक्त आहेत, ते पण त्या मुला आणि मुलीचं कसं भांडण चालू होतं विचारलं काय झालं, का भांडताय, मला गाडी पाहिजे, मला गाडी पाहिजे, मंदिराची गाडी आहे, आमची पण गाडी आहे, तुमची पण गाडी आहे. आणि विचारलं, एक मिनिट तुला कशासाठी पाहिजे गाडी. म्हणतो 6 वाजता मंडई लागते, मंडईतून ताजी भाजी आणण्यासाठी मला ती गाडी पाहिजे. त्या बुक डिस्ट्रीब्युशन पुस्तक वितरणाला विचारलं तुला कशासाठी पाहिजे गाडी. पण तो 7:30ला एक आगगाडी येणार आहे आणि त्या आगगाडीने नवीन पुस्तकं येणार आहे. म्हटलं झालं, तू 6 ते 7:30 मंडई घे आणि ती मंडई मंदिरामध्ये पोहोचवून रेल्वे स्टेशनला 7:30ला ती गाडी पोहोचव. 10-15 मिनिटं उशीर जरी झाला तरी आगगाडी ती मुंबईला समाप्त होते. असं नाही की ती आगगाडी पुढे चालली आहे, मुंबईला ती समाप्त झाल्यावर ते माल काढून 7:45-8ला जरी पोहोचलास, लेट जरी पोहोचलास तरी पुस्तकं आले मंदिरात, झालं काम. हो झालं. पण ही गोष्ट ते वरिष्ठ भक्त जेव्हापर्यंत नव्हते तेव्हा ते एकमेकांशी बोलले नाही की मला 6 वाजता मंडई आणण्यासाठी गाडी पाहिजे आणि मला 7:30ला पुस्तकं आणण्यासाठी गाडी पाहिजे. म्हणून कधी पण एकमेकांशी आपण जेव्हा चांगला संवाद करतो, एकमेकांशी बोलून घेतो, एकमेकांचे दृष्टिकोन बघतो, तुमचा काय दृष्टिकोन आहे, तुमची काय गरज आहे, गरज काय ते सांगा. तुम्हाला गाडी पाहिजे, तुम्हाला संत्र पाहिजे ते नका सांगू, गरज काय. मग ते सांगतील आमचं गरज आहे ज्यूस. ठीक आहे, ज्यूस तुम्ही घ्या, साल आम्हाला द्या, झालं. तर अशा प्रकारे जेव्हा केव्हा एकाच गोष्टीवर 2 डिपार्टमेंट, 2 विभाग थोडी चर्चा करतात तेव्हा शांतपणे एकमेकांशी बोलून गरजा लिहून घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यावरून आपण त्या गरजा दोघांना देऊ शकतो. अजून एक प्रश्न तुमचा हा होता की भगवंतांप्रती सेवा भावना करणं थोडं सोपं आहे किंवा शुद्ध भक्तांप्रती सेवा भावना ठेवणं खूप सोपं आहे, पण दासानुदास वृत्तीमध्ये सेवा करणं थोडं कठीण आहे. हाच आपला तपस्या आहे, ही आपली तपस्या आहे. ध्रुव महाराजांनी परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी काय तपस्या केली. पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी केवळ फळं खाल्ली, दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी केवळ वाळलेली पानं खाल्ली, तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी केवळ पाणी प्यायले, चौथ्या महिन्यामध्ये त्यांनी केवळ वारा, श्वास, दर 3 दिवसांमध्ये एकदा श्वास घ्यायचे, 5व्या महिन्यामध्ये दर 6 दिवसांमध्ये एकदा श्वास घ्यायचे आणि 6व्या महिन्यापर्यंत दर 12 दिवसातून एकदा श्वास घ्यायचे. तर तेव्हापर्यंत मग सगळे जे देवता होते त्यांना थोडा श्वास कोंडल्यासारखा झाला, मग ते परमेश्वराकडे गेलं. ही तपस्या आपण करायला तयार आहोत का परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. प्रल्हादानी परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी काय तपस्या केली की दररोज त्याला मृत्युमुखी पडायला लागायचं. एकदा हत्तीन खाल्ली, एकदा गरम तेलामध्ये त्याला टाकलं, एकदा एका उंच पर्वतावरून त्याला ढकललं, एकदा विषारी सर्पांमध्ये टाकलं, एकदा त्याला भाल्यांनी मारायचा प्रयत्न केला, एकदा होळिका तिच्या कुशीत त्याला बसवलं आणि जाळायचा प्रयत्न केला. हे सर्व तपस्या सहन करून प्रल्हादाला नरसिंहदेवांचं दर्शन झालं. ध्रुवाला त्याची तपस्या करून भगवंतांचं दर्शन झालं. अजून कुठल्या एका भक्ताचं नाव घेणार माताजी, तुम्ही सांगा कुठला एक भक्त. हरी बोल. तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. नित्यसखी माताजींचा आवाज ऐकू येत नाहीये. हरी बोल. हरे कृष्ण. नित्यसखी माताजी.
ठीक आहे, नित्यसखी माताजींचा आवाज येत नाहीये. अजून भागवतातले दुसरे कुठलेही भक्त घ्या. गजेंद्र घ्या. गजेंद्रनी 10,000 वर्ष त्या मगरी सोबत संघर्ष केला. भागवतातला कुठलाही भक्त घ्या, त्याच्या जीवनामध्ये काय काय संघर्ष झाले. श्री चैतन्य चरितामृतातला कुठलाही भक्त घ्या. अद्वैत आचार्य आहेत. अद्वैत आचार्यांवर किती संघर्ष झाले. श्रीवास पंडितावर आरोप झाले. श्रीवास पंडितांवर चुकीचे आरोप झाले. सो हरिदास ठाकूर घ्या. हरिदास ठाकूरांवर किती लोकांनी चुकीचे आक्षेप घेतले. म्हणून चैतन्य चरितामृतातला भक्त घ्या, भागवतातला भक्त घ्या, की भगवद्गीतेतला अर्जुन घ्या. भगवद्गीतेतल्या अर्जुनावर सगळं काही एकदम छान झालं. म्हणून तपस्या कुठल्या भक्ताच्या जीवनात नाहीये. गीतेतले भक्त, भागवतातले भक्त, श्री चैतन्य चरितामृतातले भक्त आणि इतर भक्त. मग तुम्ही आणि आम्ही या नियमाला का बरं अपवाद असावं? म्हणून जर तुम्हाला श्रीकृष्णांची सेवा पाहिजे, जर श्रीकृष्णांची प्रसन्नता पाहिजे, तपस्येसाठी तयार राहा. आणि आपली तपस्या काय आहे माहितीये? आपल्याला मधुवन नावाच्या वनात जाऊन एका पायावर उभं नाही राहायचंय. आपल्याला होळीके नावाच्या आत्याच्या कुशीत नाही बसायचंय. आपल्याला नपुंसक म्हणून 1 वर्ष ब्रिहनल्ला म्हणून नाही जगायचंय. आपल्याला 1 वर्ष एका मगरी सोबत संघर्ष नाही करायचा आहे. आपल्याला संघर्ष करायचा आहे. श्रील प्रभुपाद म्हणतायत, तुमचं माझ्या प्रतीचं प्रेम तुम्ही एकमेकांशी सहकार्य कसं करता त्यांनी प्रदर्शित होईल. ही आपली तपस्या आहे. म्हणून ही आपली तपस्याच्या दृष्टीने करा. एका औषधाच्या दृष्टीने याला स्वीकार करा. जर आपण प्रामाणिक असू तर आपण म्हणू, प्रभूजी हे कडू औषध आहे, पण जर वैद्य श्रील प्रभुपाद आपल्याला हे औषध देतायत आणि म्हणतायत की या औषधाने आमचा रोग बरा होईल, कडू औषध पण स्वीकार करू. आणि जेव्हा आपण कडू औषध स्वीकार करू तेव्हा मग ते वैद्य खुश होतात आणि वैद्य म्हणतात, तुम्ही माझं औषध घेतलं, तो जो कडू जो काढा होता तो तुम्ही स्वीकार केला, तुम्ही लगेच बरे होणार. तर अशा प्रकारे नक्कीच हा संघर्ष आहे. पण हा संघर्ष जेव्हा आपण स्वीकारू त्यामध्ये गुरु आज्ञा पालन येते, प्रभुपाद आज्ञा पालन येते. आणि जी गोष्ट आपण गुरूंच्या प्रसन्नतेसाठी करतो, प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी करतो, त्याने आपलं शुद्धीकरण होणार, त्याने श्रील प्रभुपाद प्रसन्न होणार, आपले गुरु प्रसन्न होणार. आणि गुरूंच्या प्रसन्नतेमुळे आपल्याला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होणार. आपण जर परस्पर श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर मग नक्कीच आपला तो अट्टहास असेल. मग आपला अट्टहास हा सेवेमध्ये अट्टहास नाहीये, पण जेव्हा वैष्णवांना बाजूला ठेवून आपण जेव्हा परमेश्वराला परस्पर प्रसन्न करायचा प्रयत्न करतो तो आपला अट्टहास. उलट आपण जेव्हा वैष्णवांना सोबत घेऊन सहकार्याच्या भावनेने जेव्हा प्रयत्न करतो तो अट्टहास नव्हे, ती मूळ भक्ती आहे, ती वास्तविक भक्ती आहे, तीच तर खरी भक्ती आहे. त्याच्यामध्येच तर आपल्या हृदयाचं मार्जन होणार आहे, त्यामध्येच तर आपण निर्मळ होणार आहे. ओके, हरे कृष्ण. वायस्ते माताजींनी पण हात वर केलाय. हा, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. आता आपण सांगितलं की श्री प्रभुपाद म्हणतात आपल्या स्वभावानुसार सेवा करावी, आणि कधी कधी आपल्याला आपल्या स्वभावाच्या विरोधात सेवा मिळते. आणि मी बरेचदा असं ऐकलंय की ज्या सेवेमध्ये आपल्याला आनंद मिळतो तर ती एक इंद्रिय तृप्तीमध्ये मोजल्या जातं. तर हे कसं समजून घ्यावं? तुम्ही एकदम खूप विचारपूर्वक हा प्रश्न विचारलाय. जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, जे आपल्याला सेवा देतात, त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी नेहमी कोणालाही सेवा देताना त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार सेवा द्यावी. आणि जो सेवा स्वीकारतोय त्यांनी नेहमी हा विचार करावा, मला जी सेवा मिळेल ती मी उत्साहपूर्वक, आनंदाने आणि कृतज्ञतेने स्वीकारेन. हे 2 गोष्टी एकाच वेळेस सत्य आहेत. जो सेवा देतोय त्यांनी कधीही नाही बोलायला पाहिजे, भक्ती म्हणजे तुमच्या स्वभावाविरुद्ध जाऊन सेवा करा. म्हणून सेवा देणारा व्यक्ती कधी बोलू नाही शकत आहे. सेवा देणाऱ्या व्यक्तीने नेहमी हे बोलायला पाहिजे,
प्रभूजी तुमचा स्वभाव असा असा आहे म्हणून तुम्हाला ही सेवा देतोय, तुम्ही शांत स्वभावाचे आहात म्हणून तुम्ही पुजारी सेवा करा, तुम्ही कला आहात, कलेमध्ये निपुण आहात म्हणून तुम्ही कलेशी संबंधित सेवा करा, आणि इतर काही काही सेवा आहेत. प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्यांनी सेवा द्यायला पाहिजे. पण सेवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीने नेहमी विचार करायला पाहिजे, नक्कीच सेवा भरपूर आहेत पण सेवक कमी आहेत, त्यामुळे मी हा हट्ट नाही करणार, मला माझ्या स्वभावानुसारच सेवा मिळायला पाहिजे मगच मी भक्ती करणार, मग तो प्रॉब्लेम आहे. म्हणून देणाऱ्यांनी नेहमी विचार करायला पाहिजे यांचा स्वभाव काय आहे, आणि यांना स्वभावानुसारच सेवा द्यायला पाहिजे. पण घेणाऱ्यांनी कधी तो हट्ट नाही करायला पाहिजे. हे दोन्ही तत्व ज्या मंदिरात एकाच वेळेस लागू होतील त्या मंदिरामध्ये उत्कर्ष होईल. पण देणाऱ्या व्यक्तीने जर हट्ट केला, मी तुम्हाला जी सेवा देतोय ती चुपचाप स्वीकारा, एक शब्द बोलायचा नाही, तरच तुम्ही भक्त आहात, तिथे नाश होणार. आणि जिथे भक्त सेवा स्वीकारताना खूप मोठा हट्ट करतात आणि म्हणतात मला माझ्या स्वभावानुसारच सेवा पाहिजे नाही तर मी सेवा नाही करणार, तिथे पण नाश होणार, तिथे त्या मंदिराचा कधी उत्कर्ष नाही होणार. तिसरा प्रश्न तुमचा होता ते असं ऐकलंय की ज्या सेवेमध्ये आपल्याला इंद्रिय आनंद होतो ती आपली इंद्रिय तृप्ती आहे. ते ज्या आनंदामुळे आपण प्रवृत्त होतो, अरे वा मागच्या वेळेस मी सेवा केली, खूप बरं वाटलं, खूप आनंद आला, मला तर अजून एक सेवा करायची, तो आनंद आपल्या भक्तीसाठी पोषक आनंद आहे, तो आनंद आपल्या भक्तीसाठी बाधक आनंद नाहीये. म्हणून नेहमी जिथे दुःख होतं ती सेवा नाही करायची, नाही, उलट जिथे आनंद होतो ती सेवा करायची आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मी सेवा केली आणि मला आनंद झाला, पण त्या आनंदामुळे आता मी इतका आनंद घेऊन आराम नाही करायला पाहिजे आणि नुसता हा 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 काल सेवा केली किती आनंद झाला, वा 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 मजा आली, नाही. तर जो आनंद येतोय त्याच्याने माझी सेवा करण्याची वृत्ती अजून वाढायला पाहिजे, सेवा करण्यासाठी मी अजून उत्स्फूर्त व्हायला पाहिजे. तर म्हणून सेवा नंबर 1 करून जो आनंद आला त्या आनंदाला आपण सेवा नंबर 2चा पाया बनवायला पाहिजे, आणि त्या भरभक्कम आनंदी पायावर मी सेवा क्रमांक 2 करायला पाहिजे. आणि कारण त्याचा पायाच आनंदाचा होता तेव्हा सेवा क्रमांक 2 मध्ये मला आनंद येईल, आणि सेवा क्रमांक 2 मध्ये जो आनंद येतो तो मी सेवा क्रमांक 3चा पाया बनवायला पाहिजे, आणि सेवा क्रमांक 3चा पाया जर आनंद असेल तर सेवा क्रमांक 3 मध्ये पण मला आनंद येईल. अशा प्रकारे मी सेवा क्रमांक 1, सेवा क्रमांक 2, सेवा क्रमांक 3, सेवा क्रमांक 4 करायला पाहिजे, आणि प्रत्येक सेवाचा पाया हा आनंद पाहिजे, कृतज्ञता पाहिजे. पण तो इंद्रिय तृप्ती कधी आहे, जेव्हा सेवा क्रमांक 1 मध्ये आनंद मिळाला आणि मी कुठेतरी बाजूला जाऊन बसलो, आणि दुसऱ्या दिवशी सेवा क्रमांक 1ला पण नाही आलो आणि सेवा क्रमांक 2ला पण नाही आलो, आणि कोणी म्हटलं की का रे, नाही नाही ते मला खूप छान वाटलं, मला माझ्या मनासारखी सेवा मिळाली आणि मला जसं पाहिजे होतं तसं मी सेवा करतोय, कोणी त्याच्यामध्ये अडथळा नाही, कोणी व्यत्यय नाही, कोणी मला प्रश्न नाही विचारत, आणि मला कधी कोणी विचारत नाही की सेवा कशी करताय, काय करताय, मी आपला एकटा माझ्या मनाने मला जसं वाटतं तसं सेवा करतो, मी आनंदी आहे. अशा प्रकारे आपण जर एकटे कुठली तरी सेवा करतोय त्याच्यामध्ये कधी कोणाला काही विचारत नाही, कधी कोणाला सोबत घेत नाही, कधी कोणाचं मार्गदर्शन घेत नाही, तर तो जो आनंद आहे तो भक्तीमध्ये वाढीसाठी बाधक आनंद आहे, मग तो इंद्रिय तृप्तीचा आनंद आहे. पण जर एका सेवेतला आनंद आपल्याला दुसऱ्या सेवेमध्ये प्रवृत्त करत असेल तर तो किती छान आनंद आहे. अशा आनंदाच्या स्तरावरच आपण सेवा करायला पाहिजे, आणि आपण अधिक सेवा करण्यासाठी तत्पर असायला पाहिजे. हरे कृष्ण. गावडे कृष्ण प्रभूजी, तुम्ही हात वर केलाय, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी. हरे कृष्ण. केशव हरी प्रभू की जय. हा, आवाज येतोय ना प्रभूजी? होय होय. हा प्रभूजी, माझा प्रश्न माझा वैयक्तिक आहे, माझ्याविषयी. मला हे विचारायचंय की अनेक प्रवचन ऐकली जातात आणि प्रवचनांमधून हे ऐकायला मिळतं वैष्णव अपराध काय, नाम अपराध काय, किंवा सेवा अपराध काय, आणि ज्यावेळेस ऍक्च्युली सेवा करायला जातो त्यावेळेस भक्तांचे दोष दिसतात किंवा दोष काढले जातात, त्याच्यावरच फोकस होतो, किंवा मनामध्ये द्वेष निर्माण होतो भक्तांविषयी, किंवा मध्ये
तर मग ही ऐकलेलंच असतं, चांगलं काय वाईट काय हे सगळं ऐकलं गेलंय, अपराध काय हे ऐकलं गेलंय. पण ऍक्च्युली ज्यावेळेस आपण सेवा करायला जातो त्यावेळेस ते आपल्याकडूनच होतं, ऐकलेलं असताना सगळं केलेलं असताना, तर त्यावेळेस स्वतःला मी कसं कव्हर केलं पाहिजे? असे दोन मी मुद्दे तुम्हाला सांगतो. एक मुद्दा म्हणजे आपली साधना आहे ना, हे आपलं खरं धन आहे. आपल्याकडे जे पैसे कमवू वगैरे ते कदाचित दुसऱ्यांना द्यायला लागतील, पण माझी साधना, माझ्या चॅन्टिंगच्या माळा, मी जे भागवत अध्ययन करतोय ते माझं आहे, ते कोण चोरी करणार? मी जे काही भागवत वाचन करतोय ते कोणी चोरी नाही करू शकत. माझं जे चॅन्टिंग आहे ते कोणी चोरी नाही करू शकत. म्हणून हे जे आपलं जे वास्तविक धन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा प्रभूजी. एकादशीच्या दिवशी चांगलं चॅन्टिंग करा. एकादशीच्या दिवशी आपण एक सोय केली आहे, दर एकादशीला आपण एकत्र येऊन जप करतो. त्यामध्ये जर रेंज असेल तर खरोखर सकाळी 6 वाजता आपण जप सुरू करतो, 5:50 ला जॉईन होऊन 7:45 पर्यंत फोन मध्ये व्हॉट्सअप बंद करून, बाकी सगळं करून, आणि आपल्या परिवारातल्या लोकांना विनंती करू शकता, 1.25 तास मी जप करणार आहे, त्यातला 1 तास मला सोडून द्या. 6 ते 7 मला पूर्णपणे सोडून द्या. 6 ते 7 मला माझं धन कमवू द्या. बाकीचं जे मी धन कमवतोय ते माझ्या पत्नींसाठी आहे, माझ्या मुलांसाठी आहे, माझ्या मुलींसाठी आहे, माझ्या भावंडांसाठी आहे. एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण एकत्र मिळून जप करतोय, आपण त्याला प्राधान्य देतोय का? श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हरिनाम दिलं, त्या हरिनामाला आपण प्राधान्य देतोय का? आपल्या सेंटरनी ज्या काही सोयी सुविधा बनवून दिल्या साधनेसाठी, त्या साधनेसाठी दिलेल्या सोयी सुविधांना आपण प्राधान्य देतोय का? हा प्रत्येकाने प्रश्न विचारायचा. एकादशी दर 15 दिवसांनी येते आणि दर 15 दिवसांनी आपण एकत्र जप करतो. त्या जपामध्ये मी खरोखर तन मन धन लावून भाग घेतोय का? तर म्हणून जेव्हा आपण आपल्या साधनेचं धन कमवतो तेव्हा मनामध्ये आपल्याला एक आंतरिक समाधान प्राप्त होतं. कारण आपल्याला सांगितलंय जे सत्य आहे, आपल्याला ते कदाचित अनुभव झाला नसेल, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. परमेश्वर व्यक्ती आणि नाम हे अभिन्न आहेत. व्यक्ती हरी आणि नाम हरी यामध्ये काहीही भेद नाही. जर आपण एकादशीच्या पवित्र दिवशी खरोखर एकाग्र चित्ताने एकत्र येऊन संकीर्तनाच्या भावनेमध्ये जप केला, त्यामध्ये आपल्याला ते जे हरी आहेत ना, जे आपल्या डोळ्यांना नाही दिसत आहेत, ते नामाद्वारे आपल्याला स्पर्श करतील. गोवर्धन पर्वत वरून इंद्राच्या वीज पडत होत्या आणि ते सहन करत होता. तर किती विजा पडतायत, पण गोवर्धनाला काही फरक नाही पडला. तर प्रश्न विचारला जातो की गोवर्धनाला एवढी इजा व्हायला पाहिजे, वीज चमकणे काय साधारण गोष्ट नाही. पण म्हणतात की गोवर्धनाच्या खाली डाव्या हाताच्या या सर्वात लहान बोटाचा स्पर्श श्रीकृष्णांचा त्या गोवर्धनाला खाली जात होता. तर हा इथे जो स्पर्श होतो, किती किती त्याचा आकार आहे, इतकासा आकार आहे. तर गोवर्धनाला त्या इतकाशा आकाराचा जो श्रीकृष्णांचा स्पर्श होतोय, त्याच्या आनंदामुळे त्याच्यावर ज्या विजा चमकतात त्याचा अजिबात प्रभाव नव्हता पडत. तेच श्रीकृष्ण जे गोवर्धनाला इतकासा स्पर्श करून आनंद देत आहेत, तेच श्रीकृष्ण हरिनामाद्वारे आपल्या जिभेवर आपल्याला स्पर्श करून देत आहेत, जर आपण तो हरिनाम नम्रपणे स्वीकारला तर. म्हणून ज्यांची साधना चांगली आहे त्यांच्या मनामध्ये एक आंतरिक समाधान असणार, आणि ज्यांच्या मनामध्ये आंतरिक समाधान आहे त्यांना बाह्य समाधानाशी जास्त घेणं देणं नसतं. म्हणून मी तुम्हाला उद्देशून बोलत नाहीये, मी स्वतःला उद्देशून बोलतोय, मी स्वतःला स्मरण करून देतोय. आणि जर इतर कोणाला याचा फायदा होत असेल तर तुम्ही पण ऐकू शकता. पण ज्यांची साधना चांगली आहे, ज्यांचं चॅन्टिंग चांगलं आहे, ज्यांचं भागवत वाचन चांगलं आहे, त्यांना त्या भागवत वाचनामध्ये श्रीकृष्णांचा स्पर्श होतो. ज्यांचा जप चांगला आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आपण चांगला जर जप केला, एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णांचा आशीर्वाद जर प्राप्त केला, तर आपल्याला श्रीकृष्णांचा स्पर्श हरिनामाद्वारे किंवा श्रीकृष्णांचा स्पर्श भागवताद्वारे होणार. आणि त्या स्पर्शामध्ये जी शक्ती आहे, त्या स्पर्शामध्ये जो आनंद आहे, तो आनंद आपल्याला अजून कुठे मिळणार आहे? मग ज्याला श्रीकृष्णांचा स्पर्श झालाय
त्याला कोणी 2 शब्द इकडे तिकडे जरी बोलले त्याला फरक नाही पडत. मग लोक नावं ठेवायला कधीच बंद करणार नाहीयेत. लोकांनी रामचंद्रांवर चिखल उचललंय, लोकांनी श्रीकृष्णांना नावं ठेवले. रामचंद्र पुरी आले होते, जगन्नाथपुरीला, त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंवर चिखल उचलला, चिखलफेक केली. म्हणून ज्यांना चिखलफेक करायची तर त्यांनी तर महाप्रभूंना नाही सोडलंय. महाप्रभूंसारखे श्रेष्ठ व्यक्ती कोण आहेत? पण अशा लोक काय म्हणतात आणि लोकांच्या म्हणण्याला जर आपण इतका वाव दिला आणि इतकं त्याला महत्व दिलं, मग हरिनाम कसं घेणार? कारण लोक हे म्हणणार, मग त्याला प्रतिउत्तर द्यायला लागणार. त्यांनी आम्हाला असं म्हटलं काय, मग मी पण आता त्यांना असं म्हणतो. या उत्तर प्रतिउत्तरामध्ये आपले जन्म गेलेत प्रभूजी, अनेक अनेक जन्म. यांनी मला असं केलं, मी आता त्याला तसं करणार. त्यांनी मला असं केलं, मी आता त्याला असं करणार. हा जन्म त्याच्यासाठी नाहीये. हा जन्म आपल्याला दिलाय हरिनाम अनुभवण्यासाठी, हा जन्म आपल्याला दिलाय भागवत कथा अनुभवण्यासाठी, हा जन्म आपल्याला दिलाय वैष्णवांवर प्रेम करण्यासाठी. म्हणून सगळ्या वैष्णवांवर जरी प्रेम नसेल, जे वैष्णव तुम्हाला प्रेम करतात, जे वैष्णव तुम्हाला जवळ घेतात, त्या वैष्णवांना तरी प्रेम करा, त्या वैष्णवांना तरी जवळीकपणा अनुभवण्याचा एक संधी द्या. त्या जवळीकपणामध्ये, त्या चांगल्या संबंधांमध्ये गोडवा आहे, त्या चांगल्या हरिनामामध्ये गोडवा आहे, त्या चांगल्या भागवत वाचनामध्ये गोडवा आहे. ज्याच्या जीवनामध्ये वैष्णव संबंधाचा गोडवा आहे त्याला बाह्य परिस्थितीचा फरक नाही पडत. ज्याच्या जिभेवर श्रीकृष्णाचा हरिनामाचा स्पर्श आहे त्याला बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव नाही पडत. जो भागवत वाचनामध्ये स्थित आहे त्याला बाह्य गोष्टींचा फरक नाही पडत. तर या जगाला बदलू शकत नाही आपण, पण आपण न बदलणाऱ्या श्रीकृष्णांना जवळ घेऊ शकतो. या जगाला बदलू शकत नाही, पण न बदलणाऱ्या श्रीकृष्णांना जवळ घेऊ शकतो. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामी अहम्. श्रीकृष्ण म्हणतात, तू जसा मला जवळ येतोस तसा मी तुला जवळ घेणार. श्रीकृष्ण वाट बघतायत, हा व्यक्ती माझं चांगलं नाम कधी घेणार, हा व्यक्ती भागवत वाचन करून मला कधी स्पर्श करायची संधी देणार, हा व्यक्ती माझ्या वैष्णवांना आलिंगन करून कधी मला जवळ घेणार. म्हणून जे चाललंय ते चालू द्या. हे असं म्हणाले आणि ते असं म्हणाले त्याच्यामध्ये जास्ती लक्ष देऊ नका. श्रीकृष्ण काय म्हणाले? हरी बोल, हरी बोल. दादा, उद्धव श्रीकृष्णांना काय म्हणाले आणि श्रीकृष्ण उद्धवाला काय म्हणाले याच्यामध्ये आपण जास्ती लक्ष टाकूया. सुखदेव गोस्वामी परीक्षिताला काय म्हणाले आणि परीक्षित महाराज अर्जुनाला काय म्हणाले याचा आपण अध्ययन करूया. या आंतरिक समाधानाने आपण मग आजूबाजूला ज्या गोष्टी होत्या त्याच्याने जास्ती प्रभावित होत नाही. पण जेव्हापर्यंत या गोष्टींना आपण खोल जात नाही तेव्हापर्यंत मग बाकीच्या गोष्टी आपल्याला स्पर्श करतात. हरी बोल. येस केशव, हरी प्रभू. हा प्रभूजी, मला हे म्हणायचं होतं की मी माझ्याकडे तसं बघितलं जातं होतंय असं नाही म्हणायचं. मला हे म्हणायचं होतं की मी प्रवचन आणि काय ऐकतो, पण माझ्याकडून सांगू तुम्हाला मान्य. मग जर आपण चांगलं हरिनाम केलंय, जर आपल्याला त्या चांगल्या हरिनामामध्ये एक समाधान मिळतंय, मग आपण इतरांच्या दोषांमध्ये तरी बघणार का? माझं पोट भरलेलं आहे. मी तुम्हाला एक दुसरी उपमा देतो, एक दुसरं उदाहरण देतो. मी चांगलं जेवण करून पोट असं भरगच्च भरलंय माझं, आणि माझ्या समोर कोणतरी एक जेवण करतोय, त्याच्या ताटाकडे लक्ष जातं का? माझं नाही जात. का? कारण माझं पोट भरलेलं आहे म्हणून. तर ज्याचं मन, ज्याचं चित्त चांगल्या जपाने, चांगल्या भागवत वाचनाने, चांगल्या सेवेने भरलेलं आहे, मग दुसरे लोक जे काही करतायत, कधी काही चुकीचं करतात, कधी काही चुकीचं काही बोलतात वगैरे, तर आपले त्यांच्याबद्दल अपराध होत नाहीत, किंवा त्यांनी जर आपल्याबद्दल काही अपशब्द वापरले असेल तर त्याचा जास्ती प्रभाव होत नाही. का? पोट भरलेलं आहे प्रभूजी. माझ्या मनामध्ये दुसरे लोक माझ्याबद्दल जे चुकीचं बोलतायत किंवा मला माझ्या डोळ्यांसमोर चुकीचे लोक चुकीचं काही करताना दिसतायत, ते मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी जागा नाहीये मनामध्ये. कधी कोणाच्या भक्तांच्या घरी मी जातो, एका कमऱ्याचं घर आहे, सगळेच काय भक्त अशा मोठ्या मोठ्या घरात राहत नाहीत बारामतीमध्ये. एका कमऱ्याचं घर आहे, त्या कमऱ्यामध्ये किती लोक राहू शकतात? त्या कमऱ्यामध्ये 4 लोक राहू शकतात. त्या कमऱ्यामध्ये 5वा माणूस आला तर गर्दी होणार. तसंच आपल्या मनामध्ये किती कमरे आहेत? आपल्या हृदयामध्ये 4 कमरे आहेत साधारणपणे. ऑरिकल, वेंट्रिकल असे ते 4 कमरे आहेत हृदयामध्ये. तर एकामध्ये श्रीकृष्णांना बसवा, एकामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना बसवा.
श्रीकृष्ण आणि राधाराणी एकामध्ये, एकामध्ये श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू, एकामध्ये श्रील प्रभुपाद आणि एकामध्ये श्री गुरु. जर तुमच्या हृदयाचे 4 कमरे राधा कृष्ण, गौर निताय, श्रील प्रभुपाद आणि गुरु महाराज यांनी व्याप्त आहेत, आता तिथे दुसऱ्या गोष्टी ठेवायला जागाच नाही उरत प्रभूजी. आणि जर गरजेचं असेल, जर मंदिराच्या कल्याणासाठी गरजेचं असेल, तर योग्य व्यक्तीला जाऊन सांगू शकता की प्रभूजी माझ्या कानावर असं पडलंय, मग आता तुम्ही बघा काय करायचं. तर मग जे करायचं ते करतील, पण आपण त्याच्यामध्ये लक्ष नाही घालायचं. आपण आपलं सांगायचं काम करायचं आणि आपल्या हृदयामध्ये हे 4 जे कप्पे आहेत, हे 4 जे कमरे आहेत, ते या 4 लोकांनी त्याला भरून टाकायचं. मग इतर व्यक्तींबद्दल असंच का, तसंच का, यांनी असं का केलं, त्यांनी असं का केलं, हा माझ्याबद्दल असं का बोलला, तो माझ्याबद्दल असं का बोलला, याच्यासाठी मग जागा उरत नाही, गर्दी होते. नाहीतर मग काय करायला लागेल, आपल्या हृदयामध्ये गुरु महाराजांना जो कमरा दिलाय तो दरवाजा उघडून गुरु महाराजांना सांगायला लागेल, गुरु महाराज थोडं कमऱ्याच्या बाहेर या, आणि इथे दुसऱ्याला कोणाला तरी बसवायची जागा नाहीये माझ्याकडे. मग गुरु महाराजांना बाहेर आणू आपण आपल्या हृदयातून आणि तिथे कोणाला तरी बसवू. तसं काहीतरी करायला लागेल. किंवा गुरु महाराज आपल्याला जर प्रिय असतील, पण श्रील प्रभुपादांना सांगायला लागेल, श्रील प्रभुपाद एक कमरा जरा कमी पडतोय आणि या व्यक्तीला बसवणं तर खूप महत्वाचं आहे, तर थोडंसं तुम्ही बाहेर या. मग श्रील प्रभुपादांना बाहेर आणू. पण जर यामधून कोणालाही बाहेर नसेल आणायचं, तर मग थोडं या 4 जणांना सांगायला लागेल, कृपया तुम्ही माझ्या हृदयामध्ये बसा. मग जास्ती लक्ष द्यायचं नाही प्रभूजी. मग आपली साधना, आपलं वाचन, आपली सेवा, असे लक्ष द्यायचं. पण मी जसं तुम्हाला सांगतोय, हे चालत राहणार. प्रभुपादांच्या वेळेस पण हे संघर्ष होते, आपल्या वेळेस पण आहेत आणि पुढच्या पिढीला पण हे संघर्ष असणार. कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाची जडणघडण वेगळी आहे, तीच गोष्ट करायचा दृष्टिकोन वेगळा आहे, तीच गोष्ट करायची पद्धत वेगळी आहे. कोणी पुरणपोळी साखरेने करतात, कोणी पुरणपोळी गुळ टाकून करतात. आता जर याच्यावर आपण भांडणं केली की नाही पुरणपोळी म्हणजे साखर, पण दुसरे म्हणतात अहो पुरणपोळी गुळाने पण छान लागते आणि त्या गुळाची एक टेस्ट पण येते त्याच्यामध्ये. म्हणतात नाही, पुरणपोळी म्हणजे साखर. कोणातरी जाऊन विचारायला लागेल की जगन्नाथजींना काय आवडतं, आणि जर त्यांनी सांगितलं की जगन्नाथजींना तुळशी पत्र टाकलेली पुरणपोळी आवडते, त्याच्यामध्ये साखर पण चालते, त्याच्यामध्ये गुळ पण चालतं, मग आपण ते स्वीकार करायला पाहिजे की जगन्नाथजी कधी गुळाची पुरणपोळी खातात आणि जगन्नाथजी कधी साखरेची पुरणपोळी खातात. तर एवढा मोठा इश्यू करायची गरज नाहीये.